नमस्कार. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रीमंत सरदार साबुसिंग पवार यांच्या फेसबुक पेजवरून मी प्रवीण भोसले आज आपल्याला पवार घराण्यातील पराक्रमी सरदार आणि त्यांची समाधीस्थानं ह्या विषयाच्या अनुसरून माहिती देणार आहे. मला वाटतं सर्वांना माझा आवाज येत असावा आणि व्हिडिओ व्यवस्थित दिसत असेल आणि आवाज येत असेल तर एखादी कॉमेंट टाका. आवाज येतोय? सर्वांना व्यवस्थित आवाज येतोय? आणि व्हिडिओ दिसतोय का नीट? एखादी कमेंट केली तर मला कळेल इथं. ओके. मराठा इतिहास हा तसा फार मोठा कालखंड आहे. सर्वसाधारणपणे शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील यांच्यापासून ते 1818 पर्यंत हा आपल्या मराठेशाहीचा एकंदर कालखंड आहे. ह्याला मराठा कालखंडच म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये स्वराज्य स्थापनेची सुरुवात जी शिवरायांनी केली त्याच्यात थोडंसं अगोदरच्या काळाचा आपण आढावा घेतला तर आपल्याला पवार घराण्याविषयी जी माहिती उपलब्ध होती आहे, पवार घराण्याची विविध पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, त्याशिवाय कागदपत्रे आहेत, त्या अनुषंगानं मी आज आपल्याला ही माहिती सांगतोय. मुळामध्ये फलटणचे निंबाळकर जे आहेत ते पवारच आहेत. 13व्या शतकामध्ये निंबराज परमार हे महाराष्ट्रामध्ये आले आणि ते आपलं फलटण गाव जे आहे तिथं स्थायिक होऊन त्यांची ती निंबाळकर पवारांची शाखा तिथून चालू झाली. त्याच्यानंतर नगर भागामध्ये जी पवार सरदार म्हणजे धारचे पवार सरदार म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्यांची जी शाखा चालू झाली त्यांचे महाराष्ट्रातील मूळ पुरुष होते सरदार साबुसिंग पवार. धारवरती राज्य करणारे राजपूत वंशीय परमार घराणे आपल्याला सगळ्यांच्या परिचयाचे आहेच. ह्या घराण्यातील राजा भोज त्याच्या विद्याशक्तीमुळे आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. ह्याच परमार वंशातील किसन सिंग यांचे पुत्र साबुसिंग पवार हे माळव्यामध्ये असताना, मध्य प्रदेश ज्याला आपण सध्या म्हणतो म्हणजे मांडवगड धार हा जो भाग आहे त्या भागामध्ये असताना मोगलांनी ज्यावेळी माळवा काबीज केला, मोगलांच्या ताब्यामध्ये ज्यावेळी माळवा गेला त्यावेळी साबुसिंग पवारांनी आपली स्वतंत्र वृत्ती दाखवत आणि आपला स्वतःचा उत्कर्ष करून घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये यायचा निर्णय घेतला. साधारण महाराष्ट्रामध्ये 1610-15च्या सुमारास साबुसिंग हे सुपे गावामध्ये आले. इथं आल्यानंतर अर्थातच ह्या लढवय्या राजपुतांना लढाया आणि त्यातली कर्तबगारी हे एक त्यांचं मोठं वैशिष्ट्य असल्यामुळं साबुसिंगांनी लवकरच थोडंफार सैन्य गोळा करून आपली तिथं एक तुकडी स्थापन करून ते सुपे भागामध्ये राहत असताना मलिक अंबर ह्या नगरच्या निजामशाहीच्या वजिराचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. ह्यावेळी मोगलांचा आणि निजामांचा संघर्ष चालू होता. 1610-15च्या सुमारास मोगल निजामशाही संपवण्याच्या मोठ्या प्रयत्नामध्ये होते आणि ह्यामध्ये त्यांना विजापूरच्या आदिलशाहीसुद्धा साथ मिळत होती. अशा परिस्थितीमध्ये मलिक अंबरनं नवीन मराठा सरदार हे आपल्या निजामशाहीमध्ये सामील करायचा एक मोठा उपक्रम चालू केला. त्याला अनुसरून मलिक अंबरनं साबुसिंग पवारांना सरदारकी तर दिलीच, त्याशिवाय सुपे भागातील काही गावाची पाटीलकी देऊन त्यांना निजामशाही सैन्यामध्ये सामील करून घेतलं. हा साधारण 1620चा सुमार होता आणि ह्यावेळी निजामशाहीमध्येच असलेले शिवाजी महाराजांचे पिता शहाजीराजे हे देखील मोठे सरदार म्हणून नावारूपाला आलेले होते. आता निजामशाहीमध्ये असताना मोगलांच्या विरुद्ध जी मोठी लढाई झाली निजामशाहीची ती म्हणजे भातवडीची लढाई. ह्याच्यामध्ये मोगल आणि आदिलशाहीच्या संयुक्त सैन्याला मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली असलेल्या निजामशाही सैन्यानं मोठा पराभवाचा दणका दिला. ह्याच लढाईमध्ये शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे हे मारले गेले, धारातीर्थी पडले आणि ह्या लढाईमध्ये साबुसिंगांनी निजामशाहीच्या बाजूने मोठा पराक्रम गाजवला. साबुसिंगांच्या पत्नींचं नाव जे इतिहासामध्ये उपलब्ध आहे ते आहे म्हाळसाबाई.
संगमनेरचे पाटील बाबाजी थोरात यांच्या या कन्या, यांच्यापासून साबुसिंगांना कृष्णाजीराव हे पुत्र झाले. 1636मध्ये मोगलांनी आणि आदिलशाहीने मिळून निजामशाही संपवली आणि बरेचसे सरदार जे निजामशाहीमध्ये होते ते आदिलशाहीमध्ये दाखल झाले. शहाजीराजांसोबत ह्यावेळी साबुसिंगसुद्धा आदिलशाहीमध्ये आले आणि प्रथमपासूनच शहाजीराजांशी संबंधित असल्यामुळं पुढच्या काळात साबुसिंगांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यात सामील व्हायचा जो निर्णय घेतला त्याची पार्श्वभूमी आपल्याला ह्या शहाजीराजांच्या आणि साबुसिंगांच्या निजामशाहीमध्ये एकत्र वावरण्यामधून आपल्याला ते अंदाज लावता येतो. 1648मध्ये शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापनेचं कार्य चालू केलं आणि ह्याच सुमारास ज्यावेळी शहाजीराजांचे जे सरदार होते, जेदे असतील, चाकणचे फिरंगोजी नरसाळ असतील, ह्यांच्याबरोबरच साबुसिंग पवार देखील शिवाजी महाराजांना सामील झाले अगदी सुरुवातीच्या काळात. 1648-50च्या दरम्यान तोरणा किल्ला जो शिवाजी महाराजांनी काबीज केला त्या मोहिमेमध्ये साबुसिंग शिवाजी महाराजांच्या बरोबर सामील होते. 1657च्या कल्याणच्या मोहिमेत, कल्याण भिवंडी जो भाग आहे त्यामध्ये आबाजी सोनदेव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी मोठी फौज पाठवली कल्याण ताब्यात घेण्यासाठी. ह्या फौजेमध्ये साबुसिंग पवार सामील होते. आंबेगावच्या घाटात आदिलशाही सैन्याविरुद्ध लढताना साबुसिंग जखमी झाले आणि ह्याच्यानंतर 1658च्या सुमारास शिवाजी महाराजांनी सुप्याची पाटीलकी साबुसिंगांना दिली. साबुसिंग आता मराठा राज्यातले एक मोठे सरदार बनले आणि 1658 ह्याच वर्षी सुप्याजवळ हांगे नावाचं एक गाव आहे, तिथले एक दळवी सरदार होते. साबुसिंगांचा उत्कर्ष ह्या दळवींना पाहवत नसल्यामुळं त्यांनी साबुसिंगांना हांगे आणि सुपे गावाच्या सीमेवरती दग्यानं ठार केलं आणि ह्या लढाईमध्ये साबुसिंग इतक्या त्वेषानं लढत होते, एकाकी केलेला हल्ला असताना सुद्धा, की लढाईमध्ये त्यांचं शिर तुटून पडलं तरी त्यांचं धड लढाईच्या आवेशामध्ये 300 फूट दूर अंतरापर्यंत जाऊन पडल्याची इतिहास आपल्याला पवार घराण्याच्या इतिहासामधून कळतो. ह्या ठिकाणी जिथं ही लढाई झाली आणि जिथं साबुसिंगांचं देहावसान झालं त्या ठिकाणी सुपे गावामध्ये साबुसिंगांची समाधी म्हणू आपण त्याला, समाधी तिथं चौथऱ्याच्या रूपामध्ये आहे. त्याचे काही फोटोग्राफ्स आणि एक छोटासा व्हिडिओ मी आपल्याला तिथं दाखवतो. ही आहे सुपे गावातली साबुसिंग पवारांची समाधी. आपल्याला दिसत असेल ही साबुसिंग पवारांची समाधी आहे सुपे गावामधली. समाधी पूर्वी हा चौथरा जरी उंच असला तरी आधुनिकीकरणामध्ये जे रस्ते वगैरे वाढलेत त्यामुळे समाधीचा आता वरचा जेमतेम अर्ध्यापेक्षाही कमीच भाग आपल्याला दिसतोय. समाधीचं हे दुसरं छायाचित्र, यावरून आपल्याला अंदाज येईल ही मोठी समाधी आहे आणि समाधीवरती त्यांच्या स्मरणार्थ पादुका कोरलेल्या आहेत. एक छोटासा व्हिडिओ, अगदी छोटा व्हिडिओ या समाधीचा मी दाखवतो, म्हणजे समाधी कशा परिस्थितीमध्ये आत्ता आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये पाहता येईल. हायवे लगत असलेली ही समाधी, ही पराक्रमी सरदार साबुसिंगांची समाधी. ह्यानंतर साबुसिंगांचे जे पुत्र होते कृष्णाजीराव हे काही काळ संगमनेरला आपल्या आजोळी राहायला गेले, कारण नुकतंच साबुसिंगांना दग्यानं ठार मारण्यात आलेलं होतं, त्यांची हत्या करण्यात आलेली होती आणि लवकरच परत येऊन कृष्णाजीराव हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यामध्ये सामील झाले. 1659च्या अफजल खानाची जी प्रतापगडावरती मोहीम आली शिवाजी महाराजांच्या विरुद्ध, त्यामध्ये जी प्रतापगडापाशी लढाई झाली त्यामध्ये कृष्णाजी पवारांनी अफजल खानाचा मुलगा जो फाजल खान त्याला लढाई करून त्याला हरवून त्याला पळून जायला भाग पाडलं. ह्या त्यांच्या पराक्रमामुळं शिवछत्रपतींनी कृष्णाजींना कनगी आणि करणगाव ही 2 गावं इनाम दिली. ह्यानंतर स्वराज्य कार्य शिवरायांचं चालूच होतं, अनेक घटना घडत गेल्या आणि 1667मध्ये कृष्णाजीराव आजारी पडले. आजारी पडल्यानंतर ते सुपे येथे मुक्कामी असतानाच सुप्यामध्ये कृष्णाजीरावांचं निधन झालं. कृष्णाजीरावांना 3 पुत्र, बुवाजीराव, रायाजीराव आणि किरोजीराव. आता आपण कृष्णाजीरावांच्या सुपे भागातल्या सुपे गावातल्या त्यांच्याशी संबंधित ज्या काही वास्तू आहेत त्याचे फोटोग्राफ्स मी आपल्याला दाखवतो. हा दिसतोय हा कृष्णाजीरावांनी सुप्यामध्ये बांधलेला वाडा. हा प्रचंड मोठ्या आकाराचा वाडा आहे आणि सध्या जरी त्याच्या भिंती आपल्याला आतली मातीची जी विटांची जी भर असते दगडी बांधकामाच्या आतली ती दिसते, त्याशिवाय गडीचा हा एक भव्य दरवाजा आहे. ह्या दरवाजाचं आपण जर छायाचित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की याची भव्यता काय आहे. जवळजवळ ह्याच्यावरती जो नगारखाना म्हणून जो भाग असतो
तो जवळपास 3 मजली आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला एकंदर गडी ही किती सुंदर आणि भव्य असेल ह्याची कल्पना येते. ह्यानंतर सुपे गावामध्ये जे संगमेश्वराचं मंदिर आहे ते कृष्णाजीरावांनीच बांधलेलं आहे. हे ते मंदिर आपण आता पाहतोय. त्यानंतर सुपे गावाची ही वेस, सुपेगाव ज्यावेळी सुप्याची पाटीलकी मिळाली त्या सुमारास किंवा त्यानंतर संपूर्ण गावाला पवारांनी कोट बांधला होता. त्यातलं काही वेशीचा हा आपण भाग पाहतोय. ह्याच्यानंतर सुपे गावामध्ये जे हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराच्या मागं ह्या पवारांच्या जुनी समाधीस्थानं आहेत. अर्थात ही समाधीस्थानं अजून कुणाची अशी नावनिश्चिती काही झालेली नाही आहे. आणि ह्याचबरोबर सुपे गावाच्या बाहेर साधारण स्मशानभूमीचा भाग आपण म्हणू, तिथं एक महादेवाचं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या अंतर्भागामध्ये शिवपिंडी आहे आणि ह्याच मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला रानामध्ये आणखीन एक समाधी आहे. ह्या व्यतिरिक्त सुपे गावामध्ये जे मगाशी आपण संगमेश्वर मंदिर पाहिलं त्याच्या समोरही काही जुन्या समाध्या आहेत. अर्थात हे गाव पवारांचं आणि ह्या ज्या जुन्या समाध्या आहेत ह्या सर्व पवारांच्याच आहेत. पण ह्याच्यामध्ये कृष्णाजीरावांची समाधी कुठली हे काही आपल्याला अजून पुराव्यानिशी निश्चित माहीत नाही. पण ह्यातलीच एखादी समाधी ही कृष्णाजीरावांची असणार आहे हे निश्चित आहे. आपण कृष्णाजीरावांचं एकंदर कारकीर्द आणि त्यांच्याशी संबंधित वास्तू आपण पाहिल्या. कृष्णाजीरावांचे जे पुत्र होते बुवाजीराव, रायाजीराव आणि केरोजीराव. कृष्णाजीराव जे होते ते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे पागेचे निवडक सरदार होते 29 त्यामध्ये सामील होते. केरोजीराव हे शिलेदार आणि मुलकीचे सुभेदार म्हणून जी 33 नावं येतात त्याच्यामध्ये केरोजीराव सामील होते. आणि कृष्णाजीरावांच्या नंतर बुवाजीराव सुद्धा शिवाजी महाराजांच्या खास पागेच्या सरदारामध्ये होते. म्हणजे पवार घराण्यातले हे सरदार अगदी प्रथमपासूनच शिवरायांच्या स्वराज्य कार्यात मोठ्या पदावर राहून जबाबदारी सांभाळत होते. बुवाजी, रायाजी आणि केरोजीराव हे शिवछत्रपतींच्या कार्यामध्ये पूर्णपणे समरस झालेले होते. आणि शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय ही जी मोहीम होती राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांची जी सगळ्यात मोठी मोहीम झाली ती म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूमधला प्रदेश जिंकून स्वराज्याला जोडणं आणि ह्या भागावरती आपला अंमल बसवणं. तर ह्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये हे तिन्ही पवार बंधू शिवाजी महाराजांच्या सैन्यातून दक्षिण भारतामध्ये ह्या सैन्यातून लढण्यासाठी गेले होते. ही मोहीम प्रचंड यशस्वी ठरली आणि शिवछत्रपतींचं स्वराज्य जेवढं महाराष्ट्रात होतं त्याच्यापेक्षा दुपटीनं महाराष्ट्राबाहेर वाढलं ही ह्या मोहिमेची फलश्रुती म्हणायला हवी. ह्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभूराजांच्या कारकिर्दीत पवार सरदार स्वराज्य कार्य करीतच होते. आणि ह्यानंतर मोठं आक्रमण झालं ते म्हणजे औरंगजेबाचं. औरंगजेबाशी अथक आणि यशस्वी लढा देणारे शंभूराजे, छत्रपती शंभूराजे औरंगजेबाच्या हाती लागले. औरंगजेबानं त्यांची क्रूरपणे हत्या केली. ह्यावेळी शंभूराजांचे बंधू शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांना महाराष्ट्र सोडून जिंजीला जावं लागलं. ह्या जिंजीला राजाराम महाराज गेले त्यावेळी त्यांनी आवर्जून ह्या तिन्ही पवार बंधूंना, या तिन्ही पवार सरदारांना आपल्याकडे बोलवून घेतलं आणि जिंजीला जी योजना ठरली पुढं ह्या तिन्ही पवार बंधूंनी कामगिरी केल्याचं इतिहासामध्ये नमूद आहे. सेनापती संताजींच्या नेतृत्वाखाली जो महाराष्ट्राच्या बाहेर मोगलांच्या वरती मराठ्यांचा प्रतिहल्ला चालू झाला त्याच्या बुवाजीराव पवार हे सेनापती संताजींच्या सोबत असतात. भागामध्ये सेनापती संताजी घोरपडे आणि हिम्मत खान मध्ये बुवाजी पवारांनी फार मोठा. ह्याच्यानंतर पवार बंधू हे खानदेशामध्ये चौथाई आणि त्यांनी ते काम आपल्या हाती घेतलं. मुळामध्ये राजाराम महाराजांनी सरदारांना जे काही सरंजाम किंवा भाग वाटून दिले होते सरंजामासाठी ह्या भागामध्ये त्यांनी स्वतः आपली सैन्य उभा करून आपल्या आपण पैसे उभारून सैन्य गोळा करून हा भाग काबीज करायचा होता, ताब्यात आणायचा होता. आणि ह्या सरदारांच्या बरोबर जे काही इतर सरदार होते वेगवेगळ्या भागात नेमलेले ह्या सर्वांनी मिळून राजारामांच्या महाराष्ट्र धर्म आणि मराठा राज्य वाचवायच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन स्वतंत्रपणे फार मोठमोठ्या कामगिऱ्या पार पाडलेल्या आहेत. इथं छत्रपती जिंजीमध्ये हाताशी मदत अशी कुणाची नाही, खजिना नाही. ह्या परिस्थितीमध्ये मोगलांचा उत्तरेतून येणारा खजिना लुटणे, त्यांच्यावरती छापे घालून त्यांना आणि ह्या लुटलेल्या पैशातून आपलं स्वतंत्र सैन्य उभा करून आणखी मोठमोठ्या स्वाऱ्या करणे, आणखी मोठ्या मुलकावरती चौथाई सरदेशमुखी वसूल करणे हा फार मोठा उद्योग मराठी सरदारांनी चालू केला. ह्याच्यामध्ये बुवाजीरावांनी खानदेशामध्ये जी काही कामगिरी केली त्याच्यामध्ये बुवाजीराव, केरोजीराव आणि रायाजीराव ह्या तिघांनाही छत्रपती राजाराम महाराजांनी पत्र पाठवून त्यांचं कौतुक केलेलं आहे. ते कौतुक अशा शब्दात आहे की तुम्ही मातब्बर जमियत बाळगून मुलखाचा बंदोबस्त केला व तापी तीरापर्यंत स्वराज्य बंदोबस्त केला. तापी तीर म्हणजे बऱ्हाणपूर आणि आपल्या अमरावतीच्या मध्ये किंवा जळगावच्या जी सीमा आहे ती म्हणजे तापी नदी.
तर तापी नदी मध्ये पवार सरदारांचे हल्ले चालू होते. 1699च्या सुमारास ज्यावेळी छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्या थोडंसं अगोदर त्यांनी ह्या पराक्रमी सरदार बंधूंना मोठे किताब देऊन नावाजलं. ह्याच्यामध्ये बुवाजींना त्यांनी विश्वासराव किताब दिला, किरोजीरावांना सेना 12 सहस्त्री हा किताब देण्यात आला. आणि हे पराक्रमी मराठी सरदार आपली आक्रमणं तापी तीराच्या खानदेश आणि तापीच्या पलीकडं ह्या भागात करत असताना बुवाजीराव पवार 1699मध्ये दुर्दैवानं एका लढाईमध्ये मोगलांच्या हाती लागले. आपल्या हाती लागलेले हे मोठे सरदार जर आपल्याला सामील झाले तर आपली ताकद वाढेल. ह्या उद्देशानं औरंगजेबानं बुवाजी पवारांना आपल्या मोगल मनसब पत्करायची किंवा मोगलांना सामील व्हायची त्यांना हे केली की तुम्ही आम्हाला सामील व्हा, आम्ही तुम्हाला मनसब वगैरे देऊ, अशा पद्धतीनं ही बोलणी झालेली असावीत. पण स्वाभिमानी मराठ्यांच्या स्वराज्याचा स्वाभिमान बाळगणाऱ्या बुवाजीरावांनी ही त्यांची औरंगजेबाचा जो काही देकार होता तो ठोकरून लावला. ह्यानं चिडलेल्या औरंगजेबानं बुवाजीरावांना आशिरगड किल्ल्याच्या भिंतीमध्ये चिनून ठार केलं. आशिरगडचा किल्ला बुरानपूरच्या अगदी शेजारीच आहे आणि हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याच्या भिंतीमध्ये आपल्याला पराक्रमी सरदार बुवाजीराव यांना दुर्दैवानं ह्या किल्ल्यामध्ये मृत्यू आला. आणि ह्या बुवाजीरावांच्या मृत्यूस्थानाचे किंवा ह्या आशिरगड किल्ल्याचे काही छायाचित्र मी आपल्याला दाखवतो. हा आहे आशिरगड किल्ल्याचा पहिला दरवाजा. हा किल्ला डोंगरी किल्ला आहे, अत्यंत मोठ्या विस्ताराचा आणि मोठ्या तटबंदीनं हा युक्त असा किल्ला आहे. हे त्याच्या बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे. बालेकिल्ल्याचा सगळ्यात वरचा भाग जो असतो किल्ल्याचा त्याचा हा दरवाजा आहे. आणि हे छायाचित्र पाहतो हे आपण बालेकिल्ल्यावरती जी जामी मशीद आहे तिच्यावरून जो बालेकिल्ल्याचा परिसर दिसतोय. आता अर्थात ह्यामध्ये आपल्याला बुवाजी पवारांना निश्चित कुठल्या ठिकाणी भिंतीमध्ये चिनलं किंवा काय ह्याची काही माहिती आपल्याला उपलब्ध नाहीये. पण आपण असं म्हणू शकतो की हा आशिरगड किल्ला हेच बुवाजी पवारांच्या प्रचंड पराक्रमाचं एक मोठं स्मारक आहे. बुवाजी पवारांच्या नंतर बुवाजींचे पुत्र जे होते संभाजी आणि काळोजीराव आणि संभाजीराव हे दोन्ही प्रथमपासूनच म्हणजे बुवाजीरावांच्या बरोबरच हे आपल्या स्वराज्य कार्यामध्ये आपल्या पित्याबरोबर सहभागी होते. ह्यानंतर 1700च्या सुमारास इसवी सन 1700च्या सुमारास माळवा आणि गुजरातमध्ये मराठी सरदारांचे हल्ले चालू झाले. ह्याच्यामध्ये परसोजी भोसले, कदम बांडे, खंडेराव दाभाडे आणि नेमाजी शिंदे यांनी आक्रमण करून मोगलांना ह्या परिसरामध्ये नेस्तनाबूत करायला, त्यांचे पराभव करायला, त्यांचा खजिना लुटायला चालू केलं. आणि ह्याचबरोबर 1703 पासून पवार सरदारांनी जी मोठी कामगिरी केली ती म्हणजे बुरानपूर, उज्जैन आणि खरगोन. अर्थात हा भाग बुरानपूर मगाशी मी तुम्हाला सांगितलं जळगावच्या उत्तरेला थोडंसं आहे आणि खरगोन आणि हा जो भाग आहे उज्जैन वगैरे हा मध्यभागी येतो, म्हणजे आपल्याला धार, देवास वगैरे जो भाग आहे तिथे येतो. ह्या भागामध्ये पवार सरदारांनी आपल्या हल्ल्याचा रोख धरला. कारण मुळामध्ये हा जो भाग आहे धार, मांडोगड हे प्राचीन परमार वंशीयांची राजधानीचा भाग, म्हणजे राजधानी म्हणजे धार आणि त्यांचा महत्त्वाचा किल्ला म्हणजे मांडवगड. पहिल्यापासून ह्या भागामध्ये आक्रमण करणाऱ्या पवार सरदारांनी 1703 ते 1706 मध्ये ह्या भागामध्ये प्रचंड हल्ले करून मोगलांना नेस्तनाबूत करायला सुरुवात केली. दरवर्षी स्वाऱ्या ह्या व्हायच्या. रायाजीराव, किरोजीराव आणि त्यांच्याबरोबर संभाजीराव आणि काळोजीराव यांनी अक्षरशः हा भाग आपल्या पराक्रमानं ढवळून काढला. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर मोगलांच्या कैदेत असलेले यांना मोगलांनी भोपाळजवळ मुक्त केलं. शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये आले आणि इथं मोगलांच्या विरुद्ध लढताना मराठ्यांचं नेतृत्व होतं ते महाराणी ताराबाईंच्याकडं. त्यांच्यामध्ये आणि शाहू महाराजांच्या मध्ये मराठा राज्याच्या अधिकारावरून थोडासा संघर्ष पेटला. अर्थात ह्याच्यामध्ये काही सरदार ताराराणींच्या बाजूला तर काही सरदार शाहू महाराजांच्या बाजूला अशी मराठ्यांच्यामध्ये काही काळ दुफळी निर्माण झाली होती. आणि ह्या अंधाधुंदीच्या म्हणजे थोड्याशा वातावरणात मोगल नुकतेच महाराष्ट्रातून गेले होते, चालते बाहेर गेले होते. त्यांचे सुभेदार माळव्यामध्ये अजून ठाण मांडून होते आणि महाराष्ट्रामध्ये ताराराणी आणि महाराणी ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये जो काही आटापेटा चालला होता अधिकार आपला स्थापन करण्यासाठी, ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन पवार सरदारांनी एक फार मोठी कामगिरी केली. 1709 मध्ये किरोजीराव, काळोजीराव, त्यानंतर त्यांच्याबरोबर ती संभाजीराव ह्या सर्वांनी 1709 मध्ये स्वारी करून थेट मांडवगड किल्लाच काबीज केला. हा माळव्यामधला एक फार मोठा आणि महत्त्वाचा किल्ला. म्हणजे माळवा ताब्यात ठेवायचा असेल तर हा किल्ला ताब्यात असणं फार गरजेचं.
ही आशिरगडचा हा किल्ला आशिरगडच्या उत्तरेला असलेला मांडवगडचा किल्ला हा पवारांनी सामील केला, आपल्या हातामध्ये घेतला. ह्यामध्ये उदाजीराव हे जे होते संभाजीरावांचे पुत्र, म्हणजे बुवाजीरावांचे पुत्र जे होते त्यांचे हे नातू म्हणायला हवेत. आता ह्या उदाजीरावांनी ज्यावेळी ह्या मोहिमेमध्ये भाग घेतला त्यावेळी उदाजीराव केवळ 19 वर्षाचे होते. धारच्या दक्षिणेला असलेला, जवळ दक्षिणेला असलेला मांडवगड हा किल्ला पवारांनी काबीज केला. आणि ह्याच्यामुळं घडलं ते हे की पवारांची प्राचीन राजधानी जी आहे धार आणि त्यांचा जो महत्त्वाचा किल्ला आहे मांडवगड हा परत पवार वंशीयांनीच काबीज केला. आपल्या पूर्वजांची ही ठाणी पवारांनी ताब्यात घेऊन खूप मोठा पराक्रम गाजवला. आता ह्याबरोबरच ज्यावेळी मांडवगड घेतला त्यानंतरच्या पुढच्या काही काळामध्येच धार सुद्धा पवारांनी आपल्या कब्जामध्ये आणलं. नर्मदा पार होऊन माळव्यामध्ये मराठ्यांचं पहिलं कायमचं ठाणं स्थापन करणारे सरदार म्हणजे पवार. ह्यापूर्वी माळव्यामध्ये नर्मदा पार होऊन मराठ्यांचं स्वतंत्र कायमस्वरूपी ठाणं इतर कुठल्याही मराठी सरदारांनी स्थापन केलेलं नव्हतं. ही पवारांची फार मोठी कामगिरी आहे. म्हणजे नंतरच्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये जो मराठ्यांचा एक परिपाठ चालू झाला की मुलूक हल्ला करून घ्यायचा आणि तिथं आपलं कायमस्वरूपी ठाणं वसवून त्या ठाण्याच्या आधारानं बाकीचा मुलूक काबीज करत आपला अंमल चालवायचा, ह्याची सुरुवात पवारांनी केली. मराठ्यांच्या इतिहासामध्ये पवारांचा हा पराक्रम निश्चितच आजोड म्हणावा लागेल आणि सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखी कामगिरी काळोजीराव आणि उदाजीरावांनी केली. ह्या त्यांच्या काळोजीरावांच्या पराक्रमामुळं छत्रपती शाहू महाराजांनी 1718च्या सुमारास काळोजीरावांना सुभेलष्कर हा किताब दिला. 1718 मराठ्यांनी दिल्लीवरती स्वारी केली स्वराज्याच्या सनदा आणण्यासाठी. ह्या स्वारीमध्ये उदाजीराव सामील होते. 1722 माळवा आणि गुजरातचा निम्मा मोकासा हा पवारांना देण्यात आला. इतका त्यांचा मोठा पराक्रम होता. आता हे लक्षात घ्या की ह्यावेळी अजून शिंदे आणि होळकर हे पुढे मराठेशाहीचे आधारस्तंभ म्हणून उदयाला आलेले सरदार हे अजून उदयाला यायचे होते किंवा ह्यांची जस्ट बाजीरावांच्या नेतृत्वाखाली एक सुरुवात अजून व्हायची होती. ह्याच सुमारामध्ये पवारांना माळवा आणि गुजरातचा निम्मा मोकासा मिळणं म्हणजे पवार सरदारांच्या कर्तबगारीचं छत्रपती शाहू महाराजांनी किती मोठं कौतुक केलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. 1726 गिरिधर बहादूर हा जो मोगलांचा एक मोठा सुभेदार होता त्याला उदाजीरावांनी होळकर आणि शिंदेंच्या बरोबर पहिल्या बाजीरावांनी जी मदत दिली त्याच्या मदतीवरती त्याला पराभूत केलं गिरिधर बहादूरला. त्याच्यानंतर 1727 चिमाजीअप्पांनी जी गुजरातीमध्ये मोहीम काढली त्या मोहिमेमध्ये उदाजीरावां तर सामील होतेच, त्याचबरोबर रायाजीरावांचे पुत्र मालोजीराव पवार हे देखील सामील होते. ह्या मालोजीराव पवारांना सेना 12 सहस्त्री ही पदवी होती. म्हणजे पवार घराण्यातले आणखीन एक मोठे सरदार इथं आपल्याला उदयाला आलेले दिसतात. 1728 बाजीरावांची निजामाविरुद्ध जी लढाई झाली हैदराबादच्या निजामाविरुद्ध पालखेडला, ह्या लढाईमध्ये उदाजीराव सामील होते. त्याच्यानंतर ह्याच वर्षी गिरिधर बहादूरचा जो भाऊ होता दयाबहादूर हे गोसावी बंधू अतिशय पराक्रमी होते. यांनी मराठ्यांना खूप दमवलं मध्य प्रदेशामध्ये. ह्या दयाबहादूरला मल्हारराव होळकरांच्या साथीनं उदाजीरावांनी हल्ला करून त्याला परास्त केलं आणि मराठ्यांचा माळव्यामध्ये मराठी सत्ता होळकरांची, शिंदेंची, पवारांची कायमस्वरूपी स्थापन व्हायला जी घटना कारणीभूत झाली ती म्हणजे ही की दयाबहादूर आणि गिरिधर बहादूर या दोन सरदारांचा पराभव आणि मराठ्यांनी त्यांना मारलेला आहे. ह्यानंतर 1728 ही धामधूम चालू असताना मोगलांनी मांडवगडचा ताबा घेतला अचानक हल्ला करून. पण उदाजीरावांनी तत्काळ चालून जाऊन पुन्हा हल्ला करून मांडवगड आपल्या कब्जामध्ये घेतला. आता गुजरात आणि माळवा हा जो मोकाशाचा भाग होता ह्याच वेळी पहिल्या बाजीरावांच्या नेतृत्वाखाली जे मोठे सरदार शिंदे आणि होळकर उदयाला आले, मल्हारराव होळकर आणि राणोजीराव शिंदे ह्यांची पराक्रमाची चढती कमानच होती आणि मोठमोठ्या मोहिमा करून मराठेशाहीचा विस्तार करण्यात ह्या सरदारांचं बाजीरावांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं योगदान होतं. ह्यावेळी गुजरात आणि माळव्याचा मोकासा ह्या बाबीवरून पवार, दाभाडे, सेनापती दाभाडे, गायकवाड आणि कदम बांडे ह्यांचं आणि बाजीराव आणि चिमाजीअप्पा या बंधूंचा मध्ये संघर्षाची ठिणगी पेटली. आता ह्याच्यामध्ये झालं असं की हे चारी सरदार म्हणजे सेनापती दाभाडे, कंटाजीराव कदमबांडे, अमृतराव कदमबांडे, त्यानंतर पिलाजीराव गायकवाड आणि पवार हे सर्व शाहू छत्रपतींचे सरदार. आणि इथं शाहू छत्रपतींच्याकडून जे मिळालेले मोकाशाचे अधिकार होते ते बाजीरावांच्याकडं ज्यावेळी हस्तांतरित व्हायला सुरुवात झाली त्यावेळी सर्व सरदारांनी मिळून बाजीरावांना विरोध करायला चालू केलं. आता ह्या विरोधामध्ये झालं काय की 1731 मराठ्यांच्यामध्ये आपसातच एक मोठी लढाई झाली. ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणायला हवी. ह्या लढाईमध्ये सेनापती त्र्यंबकराव दाभाडे जे सेनापती खंडेराव दाभाडेंचे पुत्र होते त्यांच्याबरोबर पिलाजीराव गायकवाड, उदाजीराव पवार,
त्याचबरोबर मालोजीराव पवार देखील याच्यामध्ये सामील होते आणि हे सेना 12 सहस्त्री होते आणि कदम बांडे ह्या सर्वांच्या एकत्रित फौजेविरुद्ध बाजीरावांची लढाई झाली. ही लढाई झाली डभोईला गुजरातमधल्या आणि ह्या लढाईमध्ये त्र्यंबकराव दाभाडे सेनापती मारले गेले. ह्यांच्याबरोबरच सेना 12 सहस्त्री म्हणून नावाजले गेलेले मालोजीराव पवार हे देखील ह्या डभोईच्या लढाईमध्ये वीरगती पावले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मालोजीराव पवार आणि त्यांचे पिताजी रायाजीराव पवार ह्या कर्तबगार पवार सरदारांची जी मोहिमा आणि ज्या युद्धप्रसंग आहेत ते इथं मालोजीरावांच्या वीरगतीपर्यंत येऊन आपल्याला हा इतिहास इथं आपण आत्ता थोडासा थांबवतोय. ह्याच्यानंतर आपण जो भाग घेतोय तो आहे तो म्हणजे मलठण भागामधलं आपण थोडंसं आता माहिती घेणार आहोत. आता ह्या लढाईनंतर 1736 मध्ये उदाजीरावांनी मोठी जी मोहीम केली ती म्हणजे कोकणामधली सिद्ध्याविरुद्धची मोहीम. कोकणामध्ये अत्याचार करणाऱ्या सिद्ध्याला छत्रपती शाहू महाराजांनी जी फौज पाठवून त्यांना सिद्ध्यांना नेस्तनाबूत करायला सुरुवात केली. ह्यामध्ये उदाजीरावांनी पाचाड भागामध्ये हल्ला करून सिद्धीचा एक मोठा सरदार सिद्धी अफवानी ह्याला ठार केलं आणि त्याचबरोबर बानकोट आणि महाड हे देखील उदाजीरावांनी जिंकलं. ह्याच्यानंतर 1739 मध्ये मिरजची मोहीम झाली. त्याच्यामध्येही उदाजीराव आणि त्यांचे पुत्र सामील होते. त्याच्यानंतर 1732 मध्ये माळव्याची वाटणी झाली. त्या वाटणीमध्ये धार आणि देवास ही ठाणी पवारांच्याकडे देण्यात आली. होळकरांना इंदोर महेश्वर आणि शिंदेंना उज्जैन आणि ग्वाल्हेर अशा प्रकारची ही वाटणी झाली. आता ह्या उदाजीरावांच्या पराक्रमाचीच जर गोष्ट सांगायला गेलं तर उदाजीराव हे इतके पराक्रमी होते की त्यांची कारकीर्द खूप मोठी उदाजीरावांची. म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी मांडवगड काबीज करण्याच्या मोहिमेत भाग घेतला आणि त्यांची शेवटची मोहीम आहे ती 1760 म्हणजे पानिपतच्या लढाई अगोदर उदगीरला जे हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी पराभूत केलं त्या लढाईपर्यंत उदाजीरावांची ही खूप मोठी कारकीर्द आहे. आणि उदाजीरावांचा पराक्रम एवढा मोठा होता की पवार घराण्यामध्ये उदाजीरावांच्याबद्दल माळव्यामध्ये मोगलांच्या मध्ये आणि माळव्याच्या जे काही इतर सरदार होते त्यांच्यामध्ये अशी म्हण प्रचलित होती, जिदर उदा उदर खुदा, म्हणजे उदाजीराव ज्या बाजूला असतील त्या बाजूला देव आहे असं समजून विजय त्यांचा निश्चित होणार अशा अर्थाची ही म्हण माळव्यामध्ये प्रचलित झालेली होती. उदाजीरावांचा उदगीरच्या लढाईमध्ये उदाजीराव वीरगती पावले त्यावेळी त्यांचं वय 70 वर्षाचं होतं आणि उदाजीरावांचे 4 जे पुत्र जे होते त्या पुत्रांचेही मृत्यू लढाईमध्येच झालेले आहेत. उदाजीरावांचे थोरले पुत्र दारकोजी हे युद्धामध्येच वीरगती पावलेले आहेत. 1739च्या मिरज मोहिमेमध्ये उदाजीरावांचे दुसरे पुत्र धारातीर्थी पडले. उदाजीरावांचे तिसरे पुत्र गोविंदराव हे रणांगणावर धारातीर्थी पडले आणि चौथे चंद्रराव हे नंतरच्या काळामध्ये म्हणजे बारबाईंच्या कारस्थानाच्या काळात उत्तर मराठेशाहीमध्ये ते मृत्युमुखी पडले. एकाच व्यक्तीचे 4ही पुत्र अशा प्रकारे लढायांमध्ये मारले जाणं किंवा धारातीर्थी पडणं ही दुःखद घटना असली तरी एका अर्थानं ती उदाजीरावांच्या चरित्राला एक मोठं वलय प्राप्त करून देते. कारण ही एक मोठी दुःखद तरी अभिमानाचीच गोष्ट म्हणली पाहिजे की 4 पुत्र एखाद्या शूरवीराचे रणांगणावरती मराठेशाहीसाठी लढताना धारातीर्थी पडतात ही एक मोठी मानाची गोष्ट आहे. ह्याच्यानंतर आपल्याला उदाजीरावांचे बंधू जे होते आनंदरावांची आपल्याला माहिती घ्यायची. पण तत्पूर्वी मला वाटतं मी थोडंसं आपल्याला मलटण भागामध्ये ज्या काही मलटण भाग म्हणजे संभाजीराव पवारांची जे ठाणं होतं त्यासंबंधी थोडं सांगतो. इथं संभाजीराव आवाज येतोय का? मध्ये मध्ये कट होतोय थोडंसं. अच्छा ठीक येतोय ना आवाज? हॅलो दिसतंय ना सर्वांना? ओके मी चालू ठेवतो कारण मला थोडंसं इथं वेगळं दिसतंय काहीतरी. हॅलो एक पोस्ट टाकाल कोणतरी? दिसतंय व्यवस्थित? ओके ठीक आहे. आपण आत्ता मगाशी मी म्हणलं तसं संभाजीराव पवार
यांची जी पराक्रमी कारकीर्द आहे ही 1725मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता संभाजी पवार यांचं वास्तव्य मलठणला होतं. आता मलठण हे अजूनही पवारांचं नगर जिल्ह्यातलं एक मोठं ठाणं म्हणून प्रसिद्ध आहे. आपण आता मलठणची काही छायाचित्र पाहू. मलठण गावातली पवारांशी संबंधित काही समाधीस्थानही त्यामध्ये आहेत. हा मलठणमधला पवारांचा वाडा अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये असलेला हा भव्य वाडा ही पवारांचं एक मोठी महत्त्वाची वास्तू मलठण गावामध्ये आहे. त्यानंतर हे त्या पवारांच्या गडीचं किंवा प्रचंड मोठ्या वाड्याचं हे प्रवेशद्वार आपण पाहतोय. अंतर्भाग अजूनही नीटनेटका आहे, पण ह्या एवढ्या मोठमोठ्या वास्तू ह्या जतन करणं तसं अवघडच असतं. मलठणमध्ये पवार घराण्याची स्वतंत्र स्मशानभूमीची जागा आहे. म्हणजे गावची जी स्मशानभूमी आहे त्याच्याशिवाय पवारांची स्मशानभूमी किंवा पवारांची समाधीस्थान असलेला भाग हा स्वतंत्र आणि वेगळा आहे. आणि इथं जी एक समाधी आपल्याला आत्ता मी छायाचित्रामध्ये दाखवतोय, ही समाधी ही संभाजीरावांची संभाव्य समाधी असू शकते. कारण संभाजीरावांच्या काळामध्ये उत्तरेमध्ये म्हणजे माळव्यामध्ये पवार सरदार बऱ्यापैकी स्थायिक झालेले होते. आणि इथं ह्याच्यावरती जे काही आपल्याला नक्षीकाम दिसतंय हे पूर्णपणे आपण राजस्थानी किंवा उत्तर भारतीय नक्षीकाम आपण म्हणू शकतो. काही ठिकाणी जाळी आहे, काही ठिकाणी मूर्ती आहेत. त्यानंतर आपण हे पाहू शकतो की अशा प्रकारचं जे शिल्पकाम आहे हे शिल्पकाम आपल्याला होळकरांच्या माळव्यातल्या समाध्यावरती पण दिसतं. त्यातल्या त्यात महेश्वरची जर समाधीस्थानं किंवा मंदिरं पाहिली तर तिथं पण आपल्याला ह्याच पद्धतीचं हे शिल्पकाम दिसतं. हे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये ही शिल्पकला इथं आलेली आहे आणि त्याचा वापर संभाजीरावांची संभाव्य समाधी बांधण्यासाठी केलेला आहे. हे एक फार वेगळं वैशिष्ट्य आहे ह्या सगळ्या समाधीचं. अनेक प्रकारचे वेगवेगळे कोरीवकाम याच्यावरती आहे, हे आपण पाहू शकतो. वेगवेगळ्या मूर्ती याच्यावरती आहेत. आणि हा समाधीवरती चढून जाण्याचा जो पायऱ्याचा भाग आहे इथं पहा, हे आपल्याला चोपदारांसारखी एक मूर्ती दिसते. अर्थात ही समाधी ज्या पद्धतीनं सजवलेली आहे आणि ज्या पद्धतीनं हिची बांधणी रचना केली आहे ह्याच्यावरून आपण एक अंदाज निश्चित लावू शकतो की ही समाधी एका फार मोठ्या व्यक्तीची, ही पवारांची समाधी आहे. आणि हिचा बांधकामाचा काळ आणि हिची नक्षीकामाची शैली लक्षात घेतली तर ही समाधी संभाजीरावांची असायची शक्यता खूपच मोठी आहे. ह्या समाधीवरती इतर भागातले आपण ही चिन्ह पाहतोय. हत्तीवर बसलेले माहूत दिसत आहेत, मध्ये चक्र कोरलेलं आहे. हा समाधीचा वरचा भाग आहे. हे जे आपण पाहतोय हा समाधीचा वरचा भाग आहे. इथं मागच्या बाजूला आपल्याला गणेशाची मूर्ती स्थापलेली दिसते आणि हिच्या मागे जी आहे ती वेगळी समाधी आहे. ह्या समाधीच्या मागे जी दिसते कमानीची वास्तू ही वेगळी समाधीस्थान आहेत. अर्थात ही पण पवारांची समाधीस्थान आहेत. आणि ह्या समाधीस्थानांचं जे लोकेशन आहे किंवा ते जे स्थान आहे ते अगदी बरोबर संभाजीरावांच्या संभाव्य समाधीच्या मागं असल्यामुळं ह्या समाध्या संभाजीरावांशी संबंधित अगदी जवळच्या व्यक्तींच्या असाव्यात. त्यातल्या त्यात ह्या संभाजीरावांच्या पत्नीची समाधी असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. ह्या मागच्या समाधीचा आपण अंतर्भाग आपण आता पाहतोय. पूर्वीपासून आपल्याकडं समाधीस्थानामध्ये शिवपिंड, पादुका ह्या कोरण्याची आणि पूजेसाठी ठेवण्याची पद्धत होती. आतमध्ये देवांच्या मूर्ती आहेत आणि हात जोडलेल्या ह्या आपण स्त्रियांच्या मूर्ती पाहू शकतो. ह्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की ह्या सती समाधी ही असायची सगळ्यात जास्त शक्यता आहे. ह्याच समाध्यांच्या समोर आणखीन काही जुनी समाधीस्थानं आहेत, पण ते निश्चित कुणाची हे काही सांगता येत नाही. आणि ही आता आपण जी पाहिली ही सर्व मलठण गावामधील पवारांच्या स्मशानभूमीमधील, त्यांच्या खाजगी स्मशानभूमीमधील ही सर्व समाधीस्थानांची छायाचित्र आपण पाहिली. आता आपण थोडं इतिहासाकडे वळूया परत. हे आपण आता पाहिलं ते संभाजीरावांचे किंवा मलठणमधील पवारांच्या ज्या काही वास्तू आहेत त्याची आपण आता माहिती घेतली. उदाजीरावांच्या मृत्यूपर्यंत आपण आलेलो होतो. उदाजीरावांच्या ज्या काही सगळ्या मोहिमा झाल्या ह्या मोहिमामध्ये उदाजीराव लढाईवर असताना त्यांचे बंधू आनंदराव हे मुलकी कारभार आणि वसुलीचा सगळा भाग सांभाळत असत. धार हे अधिकृत मुख्य ठाणं पवारांचं झालं त्यावेळी आनंदराव पवार हे धारचे संस्थापक ठरले. पण उदाजीरावांना आपण धार संस्थांचे उत्पादक निश्चित म्हणू शकतो. कारण अधिकृत पहिले जरी संस्थापक आनंदराव असले उदाजीरावांचे बंधू, तरी उदाजीरावांचा मोठा पराक्रम धारची स्थापना करण्यामध्ये, धारला पवारांचं ठाणं स्थापण्यामध्ये मोठे असल्यामुळं त्यांना आपण उत्पादक म्हणू शकतो. आनंदराव हे अत्यंत धीम्या स्वभावाचे आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवून राहत असल्यामुळं पेशव्यांनी आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना माळव्यातल्या बऱ्याच मोठ्या हिशोबाच्या आणि वसुलीच्या जबाबदाऱ्या त्यांना दिल्या होत्या. आता आपण ह्या ज्या समाध्या आहेत उदाजीरावांच्या
आणि आनंदरावांच्या ह्या समाधीविषयी माहिती घेऊया. मुळामध्ये धारला खरं तर किल्ला आहे आणि धारला पवारांचं जे काही वाडे वगैरे आहेत, त्याचबरोबर पवारांची स्वतंत्र स्मशानभूमी देखील आहे आणि इथं बऱ्याचशा समाधी आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम मी आपल्याला धार किल्ल्याची काही छायाचित्र दाखवतो. हा धार किल्ल्याचा खालचा पहिला दरवाजा आहे. धार किल्ल्याची माहिती इतिहासामध्ये अशी मिळते की ज्यावेळी मोहम्मद तुगलक हा आपलं इकडचं दौलताबादला त्यानं जी राजधानी केली होती, तिथून परत दिल्लीकडे जात असताना त्यानं धारला काही बांधकाम केल्याचं कळतं. त्याच्यानंतर औरंगजेबानं एक दरवाजा ह्या किल्ल्यामधला बांधलेला आहे. 3 नंबरला दरवाजा आहे. ह्या दरवाज्यावरती औरंगजेबाचा लेख आहे आणि ह्याच्यानंतर ह्या धारच्या किल्ल्याचं जे प्रचंड मोठं विस्तृत स्वरूप आज आपण पाहतोय, हे निश्चितच पवारांनी केलेलं आहे. कारण पवार मराठी सरदारांनी धारच्या किल्ल्याचं बांधकाम केल्याचे अनेक उल्लेख आपल्याला मध्य प्रदेशच्या इतिहासामध्ये आढळतात. हा किल्ला चहूबाजूनी तटबंदीने वेढून मोठमोठे बुरुज बांधून पवारांनी एक बळकट ठाणं केलं. कारण जर समजा यदा कदाचित धारवरती हल्ला झालाच, आणि तशी शक्यता नक्कीच असते राजधानीवर हल्ला व्हायची, तर आपल्याला आश्रयासाठी आणि धार लढवण्यासाठी जे हवं आहे ते म्हणजे हा धारचा मजबूत किल्ला. त्यांनी बांधकाम करून किल्ला मजबूत केलेला आहे. हे धार किल्ल्याचे मोठे आणि प्रचंड बुरुज आपण बघतोय. आता ह्याच्यावरती ही जी वास्तू दिसते कोपऱ्यावरती, ही धारच्या किल्ल्यामधली खरबुजा महल म्हणून प्रसिद्ध वास्तू आहे. ह्या वास्तूशी संबंधित आणखीन एक घटना आहे, ती म्हणजे उत्तर मराठेशाहीमध्ये ज्यावेळी राघोबादादा नारायणराव पेशव्यांची हत्या करून त्यांच्या विरोधात मराठे गेल्यानंतर त्यांनी पलायन केलं महाराष्ट्रातून, त्यावेळी त्यांनी धारच्या पवारांचा आश्रय घेतला होता. आणि यांच्या आश्रयाला असतानाच ह्या किल्ल्यामध्ये हा जो खरबुजा महाल दिसतो, ह्याच्यामध्ये पेशवे दुसरे बाजीरावांचा जन्म झाला. राघोबादादांच्या पत्नी आनंदीबाई यांच्या पोटी दुसरे बाजीराव जन्मले ते हेच ठिकाण. ह्या ठिकाणाची काही छायाचित्र आपण पाहतोय. हाच तो खरबुजा महल ज्याच्यामध्ये बाजीरावांचा जन्म झाला. अर्थात ह्यावेळी पवार सरदारांनी म्हणजे कारभारी जे होते, बारभाई कारभारी जे होते पुण्याचे, त्यांचा विरोध पत्करून राघोबादादांना मदत केली होती. हे आपण पाहतोय हा उदगीरचा किल्ला आहे. हा किल्ला इथं दाखवायचं कारण म्हणजे उदाजीरावांचा मृत्यू हा उदगीरच्या किल्ल्याच्या 1760च्या लढाईमध्ये झाला आहे. त्यांच्या मृत्यूचा दिनांक आपल्याला कळतो, तो आहे 3 फेब्रुवारी 1760. आणि हाच उदगीर किल्ला म्हणजे निजामानं ह्याच्या आश्रयाने लढाई करत असताना उदाजीराव ह्या किल्ल्याच्या लढाईमध्ये वीरगती पावले. ही उदगीर किल्ल्याची काही छायाचित्र आहे. हा तसा छोटेखानी आहे पण फार मजबूत आणि आजही सुस्थितीत असलेला किल्ला आहे. हे धारमधील पवारांच्या एका वाड्यासारख्या इमारतीचं एक छायाचित्र आहे. असे अनेक जुने वाडे म्हणजे तत्कालीन म्हणजे मराठेशाहीच्या कालखंडातले आणि ब्रिटिश कालखंडातले अनेक वाडे धारमध्ये आहेत. ह्याबरोबर आता आपण हे जे पाहतोय ही उदाजीरावांची धारमधली समाधी आहे. धारमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं छत्रीसारखी बांधलेली ही जी इमारत दिसते, ही उदाजीराव पवारांची समाधी आहे. ज्यांनी पराक्रमानं आपलं धारचं ठाणं मजबूत केलं आणि मराठेशाहीच्या उत्कर्षासाठी जे जवळपास वयाच्या 19व्या वर्षापासून ते 17व्या वर्षापर्यंत लढत होते, ह्या उदाजीरावांची ही समाधी आहे. या समाधीचा अंतर्भाग मी आपल्याला दाखवतो. खाली पूजेसाठी शिवपिंड आहे आणि वरती उदाजीरावांची मूर्ती बसवलेली आहे. ही उदाजीरावांची मूर्ती. उदाजीरावांचं चित्र आपल्याला आत्ता उपलब्ध नसलं तरी या मूर्तीवरून आपण कल्पना करू शकतो की उदाजीरावांचं एकंदर व्यक्तिमत्व कसं असावं. आणि ह्याच्यावरती इथं जो बोर्ड आहे तो श्री कैलासवासी उदाजीराव महाराज प्रथम अशा नावाचा आहे. अर्थातच ही उदाजीराव पवारांची समाधी, यामध्ये काही शंका राहत नाही. ही आनंदराव पवारांची समाधी आहे. उदाजीरावांचे जे बंधू होते, उदाजीरावांच्या समाधीच्या अगदी समोरच्याच बाजूला ही समाधी आहे. ही आनंदराव पवारांची समाधी. आता आपण इथून थोडा पुढचा जो भाग आहे तिकडे वळूया. आपण आता देवासचे जे पवार आहेत, देवासच्या पवारांच्या कामगिरीबद्दल थोडीशी माहिती घेऊया. देवासचे पवार हे तुकोजीराव आणि जिवाजीराव पवार हे जे होते हे काळोजीरावांचे पुत्र. काळोजीरावांना 4 पुत्र होते. त्या 4 पुत्रांच्या पैकी तुकोजीराव आणि जिवाजीराव विशेष प्रसिद्धीला आले. पराक्रम त्यांनी गाजवला, कर्तबगारी त्यांनी दाखवली. त्यामुळे त्यांचं मोठं योगदान मराठेशाहीच्या विस्तारामध्ये आहे. 1718च्या दिल्ली मोहिमेत दिल्लीवरती ज्यावेळी मराठ्यांनी चाल केली, बादशाला अडकवून किंवा त्याकडून त्याला बंधनामध्ये घालून स्वराज्याच्या ज्या सनदा आणण्यासाठी मराठ्यांची मोहीम गेली, त्या मोहिमेमध्ये तुकाजीराव आणि जिवाजीराव सामील होते. 1718च्या मोहिमेनंतर 1727मध्ये तुकोजीरावांनी बुंदी कोटा भागामध्ये एक स्वतंत्र मोहीम केली आणि ह्या भागातल्या राजपूत संस्थानिक जे मोगलांना साथ देऊन मराठ्यांना विरोध करत असत,
त्यांना पराभूत करून तुकोजीरावांनी प्रचंड खंडणी वसूल केली आणि ही सगळी रक्कम त्यांनी साताऱ्याला शाहू महाराजांच्याकडे पाठवून दिली. 1732मध्ये ज्यावेळी माळवा ह्या भागाची वाटणी झाली, माळव्याच्या मोकासेची, त्यावेळी होळकर आणि शिंदेच्या बरोबर पवारांना जो भाग मिळाला, अर्थात यातली पहिली वाटणी पवारांची होती, कारण सर्वात अगोदर पवार तिथं माळव्यामध्ये स्थायिक झाल्यामुळे किंवा मराठेशाही त्यांनी स्थापल्यामुळं पवारांचा मान हा त्यामध्ये पहिला होता. ह्यावेळी पवारांना जी ठाणी मिळाली धार आणि देवासची, त्यामध्ये देवासचं ठाणं हे तुकोजीराव आणि जिवाजीरावांच्याकडे आलं आणि धारचं ठाणं उदाजीराव आणि आनंदरावांच्याकडे आलं. म्हणजे ही देवासची पवारांची दुसरी शाखा आपण म्हणू शकतो, मूळ शाखेच्या बरोबरीची. आणि ह्याच्यानंतर ह्या तुकोजीरावांनी 1739च्या वसईच्या रणसंग्रामामध्ये पण भाग घेतला. वसईची मोहीम ही पोर्तुगीजांना हरवून वसई किल्ला जिंकून ह्या भागातून मराठ्यांनी पोर्तुगीजांचं पूर्ण उच्चाटन केलं. ह्यानंतर बाजीरावांच्या निजामाविरुद्ध ज्या काही लढाया झाल्या त्या सर्व लढायामध्ये पवार सरदार सामील होते, अर्थात तुकोजीराव त्यामध्ये सामीलच होते. ह्याच मध्यंतरीच्या काळामध्ये देवासच्या संस्थानाची परत वाटणी होऊन तुकोजीराव हे देवास थोरलीपाती आणि जिवाजीराव हे देवास धाकटीपाती अशा पवारांच्या 2 शाखा देवासमध्ये निर्माण झाल्या. अर्थात हे जरी झालेलं असलं तरी सर्व मोहिमामध्ये हे सर्व पवार बंधू एक दिलानं पवारांची फौज घेऊन सामील होत असत. 1751मध्ये बादशहाला रोहिले जे होते रोहिलखंडातले, ह्यांनी जे काही मोठा उठाव केला होता रोहिलखंडामध्ये, तो मोडण्यासाठी बादशहानं पवार बंधूंना बोलवलं आणि तुकोजीरावांनी ह्यामध्ये सामील होऊन मराठ्यांच्या फौजेमध्ये सामील होऊन रोहिल्यांचा मोड करून बादशहाला मोठी मदत केली. ह्याच्यानंतर दिल्लीवरती सूरजमल जाटानं हल्ला केला होता. ह्या सूरजमल जाटाविरुद्धही बादशहानं परत मराठ्यांची मदत मागविली. ह्यावेळी होळकर आणि शिंदेच्या फौजाबरोबर जाऊन सूरजमल जाटाला तुकोजीरावांनी कुंभेरीमध्ये कोंडून शरण आणलं. 30 लाखाची खंडणी त्याकडनं वसूल करण्यात आली. मराठ्यांनी एक फार मोठा विजय ह्या मोहिमेमध्ये मिळवला. ह्याच्यानंतर 1753-54मध्ये मारवाडमध्ये रामसिंग आणि बिजेसिंग या बंधूंच्या मध्ये जो झगडा चालू झाला गादीच्या तख्तासाठी, म्हणजे गादीच्या वारसासाठी, ह्याच्यामध्ये जयाप्पा आणि तुकोजीरावांनी रामसिंगाला मदत केली आणि त्याचा भाऊ जो होता बिजेसिंग ह्याला पराभूत केलं. ह्याही मोहिमेमध्ये मराठ्यांना प्रचंड मोठा भूभाग आणि त्याचबरोबर मोठी रक्कम खंडणीदारी मिळाली. पण दुर्दैवानं ह्या नागोरचा वेढा चालू असतानाच 16 नोव्हेंबर 1754मध्ये तुकोजीराव ह्या वेढ्याचं काम चालू असताना निधन पावले नागोरपाशी. ते तुकोजीरावांचे जे दत्तक पुत्र होते कृष्णाजीराव, हे त्यानंतर आपले काका म्हणजे जिवाजीराव पवार यांच्याबरोबर मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सामील होऊ लागले. पानिपतच्या लढाईमध्ये पवार सरदार सामील होते. ह्याच्यामध्ये कृष्णाजीराव आणि जिवाजीरावही होते. पानिपतच्या महारणसंग्रामातून हे वाचून परत आले. 1788मध्ये ज्यावेळी महादजी शिंदेंनी दिल्लीला गुलाम कादरनं जो हैदोस मांडला होता, म्हणजे बादशहाला ताब्यात घेऊन संपूर्ण दरबार आपल्या ताब्यात ठेवून त्यांचे अत्याचार चालले होते, त्यामुळे महादजी शिंदेंनी दिल्लीवरती स्वारी केली. ह्या स्वारीमध्ये कृष्णाजीराव पवार सामील होते. दिल्लीला जाऊन गुलाम कादरला पकडून महादजी शिंदेंनी ठार केलं आणि बादशाची फार मोठ्या संकटातून आणि जाचातून सुटका केली. ह्याबद्दल दिल्लीच्या बादशहानं, मुघल बादशहानं महादजी शिंदेंना अलिजाबादला किताब दिला आणि कृष्णाजीरावांना खास तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 1789मध्ये बुरानपूर ह्या गावी कृष्णाजीराव पवार आजारानं निधन पावले. आपण देवासच्या पवारांशी संबंधित काही वास्तू आपण आता मी आपल्याला दाखवतोय देवासमधल्या. हा देवासमधला पवारांचा एक वाडा आहे. ह्याची भव्यता आपण कल्पना करू शकतो. हा वाड्याचा फक्त समोरचा भाग आहे. ह्याच्या आतमध्ये ह्याच्या चौपटीनं मोठ्या आकाराचा वाडा आहे. हा एक दुसरा वाडा आहे देवासमधलाच. आपण पाहू शकतो की किती टोलेजंग आणि भव्य इमारती पवार सरदारांनी आपल्या ह्या मुख्य ठाण्यामध्ये हे केलेलं आहे. मला वाटतंय थोडंसं लाईट आमच्याकडची गेलेली आहे. एक 2 मिनटं वाट पाहतो मी आणि लगेचच बाहेरचं फाटका बघून आणि लगेच जोपर्यंत ह्यावरती चालू राहतंय तोपर्यंत मी चालू ठेवतोय आणि मग आपण पुढच्या ह्याच्याकडे वळू. हा जो दिसतोय हा पवारांचा देवासमधला ब्रिटिशकालीन वाडा आहे आणि इथं आपण पाहतोय हे बुरानपूर, तापी नदीच्या काठी मोगलांचं जे एक मोठं ठाणं होतं बुरानपूरचं, त्या बुरानपूरचं आपण पाहतोय. बुरानपूर इथंच कृष्णाजीरावांचा आजारपणानं मृत्यू झाला. बुरानपूरच्या घाटावरती अनेक समाधीस्थान आहेत, पण ही निश्चित कुणाची हे सांगता येत नसल्यामुळं आपल्याला आता म्हणजे कृष्णाजीरावांची पवारांची समाधी ह्याच्यामध्ये निश्चित करणं खूप अवघड झालेलं आहे.
आणि हे देवासमध्ये जे पवारांचं खाजगी समाधीस्थान आहे त्या समाधीस्थानातलं हे आपण जे पाहतोय ही तुकोजीरावांची समाधी आहे. थोडीशी दुरावस्थेत दिसते आपल्याला, पण ही त्यांची समाधी म्हणून इथं ओळखली जाते. आणि ह्याच आवारामध्ये पवार घराण्यातल्या अनेक व्यक्तींच्या आणि त्यांच्याकडे सामील असणाऱ्या सरदारांच्या, त्यांच्या हाताखाली असणाऱ्या, त्यांच्या सैन्यात असणाऱ्या महाराष्ट्रातून गेलेल्या सरदारांची आपल्याला इथं समाधीस्थानं दिसत आहेत. दुर्दैवानं आमच्याकडची लाईट आता नेमकी गेलेली आहे, पण प्रयत्न करतो मी थोडासा इतिहास सांगून, कारण ह्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे मुख्य जो भाग आहे तो आहे तो यशवंतराव पवारांचा आहे. यशवंतराव पवार यांचं कर्तृत्व आणि त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू ह्यांचं इतिहासामधलं योगदान सांगितल्यानंतर आपला हा सेशन संपणार आहे. मेन टाईम थोडंसं मी याची ऐतिहासिक माहिती सगळी देतो. पहा, आपण ऐकून घ्या. तोपर्यंत लाईट आली तर ठीक आहे, मी स्क्रीनवर दाखवेनच. नाही आली तर मी लॅपटॉपवरती आपल्याला ती छायाचित्र दाखवायचा प्रयत्न करेन. मुळामध्ये 1732मध्ये ज्यावेळी वाटणी झाली त्यानंतर लवकरच आनंदरावांचा मृत्यू झाला 1734मध्ये. आणि 1734मध्ये त्यांचे थोरले पुत्र जे आहेत यशवंतराव पवार ह्यांच्याकडं आपला धारचा अधिकार आला. यशवंतरावांचे धाकटे बंधू होते, त्यांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये सरंजाम दिल्याचं इतिहासामध्ये नोंद आहे. त्यांचं नाव रायाजीराव. आणि इथं आपण यशवंतरावांची पराक्रमी कारकीर्द पाहूया. 1734मध्ये अधिकारावर आल्या आल्या दिल्लीवर बाजीरावांनी जी चाल केली, म्हणजे थेट दिल्लीवरतीच आक्रमण करून बादशालाच म्हणजे कोंडीमध्ये पकडून आपल्या म्हणणं मान्य करून घ्यायचं ह्या उद्देशानं बाजीरावांनी जी दिल्लीवरची चाल केली बाजीराव पेशव्यांनी, त्या मोहिमेमध्ये यशवंतराव पवार सामील होते. दिल्लीमधल्या झील नावाच्या तलावाकाठी ही लढाई झाली. यामध्ये मोगलांचा सपशेल पराभव झाला. बादशाहनं अगदी शरणागती पत्करूनच म्हणायला पाहिजे बाजीरावांच्या मागण्या मान्य केल्या. ह्याच्यानंतर यशवंतराव सामील झाले ते 1739च्या वसईच्या लढाईमध्ये. पोर्तुगीज विरुद्ध मराठे असा 1.5-2 वर्ष चाललेला हा मोठा रणसंग्राम. चिवट पोर्तुगीज, त्यांची अत्याधुनिक शस्त्र आणि त्याच्या विरुद्ध मराठ्यांनी घातलेला वेढा, ह्या वेड्यामध्ये यशवंतराव पवार हे मराठा सैन्यामध्ये या मराठ्यांचं धाडस आणि उत्साह वाढवणारे सरदार म्हणून वसईच्या मोहिमेमध्ये त्यांचे उल्लेख आलेले आहेत. कारण कुठलीही चाल करायची झाली, आक्रमण करायचं झालं तर यशवंतराव सर्वांच्या पुढं होऊन ह्या हल्ल्याचं नेतृत्व करण्यासाठी कायम पुढे असत. तर ह्या यशवंतरावांच्या पराक्रमामुळं मराठ्यांनाही फार मोठा हुरूप येत असे. 1740मध्ये बाजीरावांचा मृत्यू झाला आणि 4 वेळा बाजीराव पेशव्यांच्याकडून पराभूत झालेल्या हैदराबादच्या निजामानं परत उचल खाल्ली. 1740च्या ह्या सुमारास हैदराबादच्या निजामानं, तो आता स्वतंत्र झाला होता, स्वतंत्र त्यानं आपलं राजवट हैदराबादला स्थापन केली होती. तो काय आता मोगलांचा सुभेदार राहिलेला नव्हता आणि तो पुढच्या काळामध्ये मराठ्यांचा एक प्रमुख शत्रू म्हणूनच आपण हैदराबादच्या निजामाला इतिहासामध्ये पाहतो. तर ह्या निजामानं काय केलं, ह्या वसईच्या मोहिमेमध्ये आणि इकडं यशवंतराव असतानाच त्यानं अचानक हल्ला करून धार काबीज केलं. यशवंतरावांना जेव्हा हे कळलं त्यावेळी यशवंतरावांनी तत्काळ महाराष्ट्रातून चालून जाऊन निजामाच्या सैन्याचा पराभव करून आपलं धारचं ठाणं त्याच्यातून सोडून परत धारवरती आपला अंमल प्रस्थापित केला. हे धारचं ठाणं हे पूर्वजांच्या पराक्रमाचा वारसा म्हणूनही आणि पवारांचं मूळ ठाणं म्हणूनही पवारांना किती महत्त्वाचं वाटत होतं हे आपण ह्या घटनेवरनं पाहू शकतो. ह्याच्यानंतर 1741मध्ये नानासाहेब पेशव्यांच्या बरोबर यशवंतरावांनी बुंदेलखंडातली मोहीम काढली. बुंदेलखंडातल्या मोहिमेमध्ये बुंदेलखंडचा राजा जो होता जगदराज, त्याला या मोहिमेमध्ये मराठ्यांनी शरण आणलं आणि त्याच्याकडून मोठी खंडणी वसूल करून त्याला मराठ्यांचं आधिपत्य कबूल करायला भाग पाडलं. त्याच्यानंतर 1746मध्ये कर्नाटक मोहिमेमध्ये पेशव्यांच्या बरोबर असताना यशवंतरावांच्या तापट स्वभावाचा एक नमुना इतिहासात नमूद झाला आहे. यशवंतरावांनी ह्यापूर्वीही म्हणजे आपल्या तापट आणि रागीट स्वभावाची झलक अनेकांना दाखवलेली होती. ह्या 1746च्या मोहिमेमध्ये पेशव्यांशी काही खटका उडताच उदाजीरावांनी थेट पेशव्यांचे डेरे जाळून टाकले. डेरे म्हणजे छावणीमधले राहायचे जे त्यांचे तंबू असायचे ते जाळून टाकले. अर्थात ह्याच्यामुळे पेशवे प्रचंड नाराज झाले. त्यांनी छत्रपतींना सांगून पवारांच्या सरंजामावर जप्ती आणली, पण लगेचच पुन्हा त्यांना हा सरंजाम सुपूर्द करण्यात आला. 1753च्या कर्नाटक मोहिमेमध्ये यशवंतराव आपल्या फौजेसह सामील होते. राजस्थानमध्ये बिजयसिंगाविरुद्ध जो लढा झालेला आपण मगाशी पाहिला त्या लढ्यामध्येही यशवंतराव पवार सामील होते. ह्यावेळी
शमशेर बहादूर, बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचे पुत्र शमशेर बहादूर हे मराठ्यांचे एक हुजुरातीचे म्हणजे खास सैन्याचे, पेशव्यांच्या खास सैन्यांचे मोठे सरदार होते. ह्यांच्याबरोबर 10,000चं सैन्य घेऊन यशवंतराव नागोरच्या वेढ्यामध्ये सामील झाले. नागोरचा वेढा मोठा यशस्वी ठरला आणि विजयशिंगानं शरण येऊन मराठ्यांच्या सर्व मागण्या कबूल केल्या. आता ह्यानंतर 1760मध्ये उदगीरची जी लढाई झाली, ह्या लढाईमध्ये निजामाचं सैन्याची जी पिछाडी असायची, म्हणजे निजामाच्या सैन्याची आघाडी पिछाडी 2 भाग असायचे. मुख्य भाग जो फौजेचा असायचा त्याच्या पिछाडीच्या रक्षणासाठी म्हणजे बाजारबुणगी आणि इतर साहित्याच्या रक्षणासाठी त्यासाठी मोठी फौज असायची. तर ह्या निजामाला ज्यावेळी इथं कोंडलं गेलं आपल्या उदगीरच्या ह्याच्यामध्ये, एक 2 सेकंद लाईट आलेली आहे, मी थोडं कॉम्प्युटर चालू करतो. तर ह्या उदगीरच्या लढाईमध्ये हा जो पराक्रम यशवंतरावांनी गाजवला ह्याची नोंद झालेली आहे. उदगीरला मुख्य निजामाला कोंडून त्याच्यावरती हल्ले मराठे करत असताना यशवंतरावांनी एक मोठी जबाबदारी घेतली. ती म्हणजे निजामाची पिछाडी जी आहे ती पिछाडी म्हणजे मारून काढायची. आणि यशवंतरावांचा हा हल्ला निजामाच्या ह्याच्यावरती सैन्यावरती झालेला हा हल्ला हा एवढा जबरदस्त यशस्वी ठरला की निजामाच्या सैन्याची पिछाडी त्याच्या सैन्यासह यशवंतरावांनी अखंड कापून काढली. हा फार मोठा पराक्रम होता. आता ह्या यशवंतरावांच्या पराक्रमाचं मोल आपण निश्चित करू शकतो की हे किती मोठ्या प्रमाणात यशवंतरावांच्या पराक्रमाचा मराठ्यांना आणि एकंदरीत ह्या मोहिमेला फायदा झालेला आहे. यशवंतराव पवारांची ही जवळपास 27 वर्षाची कारकीर्द म्हणजे 1734ला जी त्यांची कारकीर्द चालू झाली ती 1760पर्यंत आपण जी पाहत आलोय जवळपास 26 वर्षाची. तर ह्या यशवंतरावांच्या कारकिर्दीचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे साऱ्या मराठ्यांच्या उत्तरेतल्या असोत म्हणजे मध्य प्रदेशातल्या असोत, राजस्थानमधल्या असोत, दिल्लीकडच्या असोत, बुंदेलखंडातल्या असोत की कर्नाटकातल्या असोत, ह्या सर्व मोहिमांच्या मध्ये यशवंतराव आपली फौज घेऊन मराठ्यांच्या सर्व मोठ्या मोहिमांमध्ये पहिल्यापासून सामील आहेत. आता ह्या इतक्या पराक्रमी सरदारांचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. आणि माळव्यामध्ये म्हणजे पानिपतच्या तरी लढाईच्या अगोदर मराठेशाहीचे आधारस्तंभ म्हणून जे 3 मुख्य सरदार ओळखले जातात त्याच्यामध्ये शिंदे, होळकर यांच्या बरोबरीनं पवारांचं नाव घ्यावं लागतं. कारण पवार हे प्रथम ठाणं स्थापन करणारे तर सरदार होतेच, पण त्याचबरोबर एकापाठोपाठ एक म्हणजे आपण कृष्णाजीरावांच्या पासून साबुसिंगांच्या पासून आपण आढावा घेत आलो कसा कसा उदाजीरावांचा पराक्रम होता, कसं कसं बुवाजीरावांचं योगदान होतं आणि कसं त्यानंतर उदाजीराव आणि आनंदरावांनी हे सर्व सांभाळलं आणि पुढे नेलं. हाच पराक्रमाचा वारसा यशवंतरावांनी पुढे नेलेला आपल्याला दिसतो. आता ह्याच्यामध्ये यशवंतराव पवारांची जी आता त्यांच्या आयुष्यातली शेवटची ठरलेली लढाई पानिपतची लढाई हिच्याबद्दल थोडी आपण माहिती घेऊन यशवंतरावांच्या कर्तृत्वाकडे वळूया. पानिपतची लढाई ही दिल्लीची मोगल बादशाही कुणाच्या ताब्यात असावी आणि दिल्लीवरती आधिसत्ता कुणाची असावी ह्याच्यावरून अहमद शाह अब्दाली हा अफगाणी शहा आणि त्याला बोलवणारे भारतामधले हिंदुस्थानामधले त्यावेळचे जे होते म्हणजे एक प्रकारे हिंदुस्थान द्वेष्टेच म्हणायला पाहिजे हे नजीब खान रोहिला हा त्यामध्ये मुख्य. ह्याच्या आमंत्रणावरून अब्दाली चालून आला. त्यानं दिल्ली काबीज केली. त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातून फार मोठी फौज सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेमध्ये रवाना झाली. ह्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या सर्व सरदारांचा सहभाग होता. ह्या सर्वांनी जाऊन दिल्ली काबीज केली आणि पाठोपाठ उत्तरेकडे चाल करून कुंजपुऱ्याचं ठाणं जे पानिपतच्या उत्तरेला आहे ते काबीज केलं. आणि ह्यावेळी नजीब खान रोहिल्याबरोबर असलेल्या अब्दालीनं यमुना नदी ओलांडून मराठ्यांच्या मध्ये आणि दिल्लीच्या मध्ये आपल्या सैन्याची छावणी केली. मराठा सैन्य पानिपतला आलं त्यावेळी त्यांच्या समोरच 2-3 कोसावरती अब्दाली त्यांची वाट अडवून उभारला होता. अनेक दिवस चाललेल्या ह्या वेढ्यामध्ये दोन्ही बाजूंनी छोट्या मोठ्या लढाया चकमकी होतच होत्या. अब्दालीला रसदेचा पूर्ण पुरवठा होत होता, मात्र मराठ्यांना रसद मिळत नव्हती. अब्दालीचं सैन्य पूर्ण लढाईच्या तयारीमध्ये तर मराठ्यांच्या सैन्यामध्ये खाण्यापिण्याची शेवटच्या दिवसांमध्ये अत्यंत कमतरता निर्माण झाली होती. अखेर 4-6 दिवसांचा उपास काढल्यानंतर उपाशी मरणं ह्याच्यापेक्षा युद्धामध्ये मरू असा ठाम निर्धार करून सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अब्दाली विरुद्ध चाल केली. अब्दालीच्या सैन्याचं कडत तोडून दिल्लीच्या रोखानं जायचा असा बेत करून मराठ्यांनी गोल करून अब्दालीच्या रोखानं सरकायला चालू करताच जी प्रचंड रणधुमाळी चालू झाली, जो रणसंग्राम चालू झाला
हा मध्ययुगीन भारतामधली सगळ्यात मोठी लढाई, अब्दाली विरुद्ध मराठे. अब्दालीच्या बाजूनं साधारण 70-75 हजाराची लढाऊ फौज, मराठ्यांची 50-55 हजाराची फौज आणि 20-25 हजाराचे त्यांच्याबरोबर असलेले बाजारबुणगे किंवा इतर व्यक्ती सैन्याबरोबर आलेल्या ह्या प्रचंड लढाईमध्ये अखेर सुरुवातीला मराठ्यांचं पारडं जड होतं. फार मोठा पराक्रम मराठ्यांनी गाजवला आणि ह्याच वेळी यशवंतराव पवार ह्या रणधुमाळीमध्ये अगदी अग्रेसर, पहिल्यापासूनच त्यांच्या स्वभावाप्रमाणे चालून जायचं आणि शत्रू तोडून कापून काढायचा, ह्याच आवेशामध्ये यशवंतराव चालून गेले ते थेट अताई खानावर. आता हा अताई खान कोण हे जर आपण पाहूया. अताई खान हा पानिपतचा वेढा ज्यावेळी चालू झाला, म्हणजे सुरुवात झाली अब्दाली आणि मराठ्यांच्या चकमकीची, त्यावेळी गोविंदपंत बुंदेले जे मराठ्यांना माळव्यातून आणि दिल्ली भागातून रसद आणि खजिना गोळा करून पाठवत असत, ह्या गोविंदपंत बुंदेल्यांना ह्या अताई खानानं आपल्या सैन्याच्या निशाणामध्ये होळकरांची निशाणं लावून गोविंदपंतांना फसवून त्यांच्यावरती हल्ला करून गोविंदपंतांना ठार केलं. त्यांचं मुंडकं कापून अब्दालीनं हे सदाशिवराव भाऊंच्याकडे पाठवलं होतं आणि मराठ्यांच्या पक्क लक्षात होतं की किती क्रूरतेनं हा सगळा प्रकार घडलेला आहे. आणि ह्या अताई खानाला यशवंतरावांनी पानिपतच्या लढाईमध्ये बरोबर टार्गेट केलं. पानिपतच्या लढाईमध्ये जी लढाईची वर्णन उपलब्ध आहेत त्यामध्ये यशवंतरावांचा पराक्रम असा वर्णला आहे की अताई खानाच्या हत्तीवरती थेट झेप घेऊन यशवंतरावांनी हत्तीच्या अंबारी समोर तलवारीनं हात घ्यायचे वार करून अताई खानाला ठार केलं. म्हणजे हा पराक्रम म्हणजे अक्षरशः रणांगणामध्ये एक फार 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 मोठा असा हा पराक्रम म्हणला पाहिजे. आणि दुर्दैवानं ह्याच लढाईमध्ये यशवंतरावांचा मृत्यू झाला. यशवंतराव पानिपतावरती मराठा साम्राज्यासाठी लढताना मृत्युमुखी पडले. यशवंतराव पवारांचा हा पराक्रम म्हणजे त्यांच्या तेजस्वी कारकिर्दीला शेवटी एक मोठी झळेळ देऊन झालेला त्यांचा अस्त म्हणायला हवा. ह्या 27 वर्ष मराठी शाहीला एका उंचीवर नेऊन ठेवणारे यशवंतराव पवार हे 1761 14 जानेवारीच्या पानिपतच्या लढाईमध्ये वीरगती पावले. यशवंतरावांचे जे पुत्र होते खंडेराव हे अल्पवयीन असल्यामुळं त्यानंतर दिवाण आणि यशवंतरावांच्या पत्नी ह्या दारचा कारभार पाहत होत्या. यशवंतरावांचे बंधू ज्यांचा आपण मगाशी उल्लेख पाहिला रायाजीराव, आता हे रायाजीराव जे आहेत ह्यांना महाराष्ट्रामध्ये सरंजाम दिलेला होता आणि रायाजीराव आणि यशवंतरावांच्या मातेचं जे नाव आपल्याला उपलब्ध आहे नाव ते आहे राणी मैनाबाई. आता ह्यांच्या अहमदाबादमधल्या आपण समाध्या, अहमदाबाद ह्या भागात असलेल्या समाध्या आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण एक वाघाळ्याच्या समाध्या आपल्या ज्या आहेत त्या पाहायच्या राहिल्या. वाघाळ्याच्या समाध्या म्हणजे बुवाजीरावांचे पुत्र रायाजीराव आणि रायाजीरावांचे पुत्र सेनाबारा सहस्त्री मालोजीराव पवार जे डबोईच्या लढाईमध्ये मारले गेले. वाघाळ्याच्या समाधीस्थानं मगाशी लाईट गेल्याच्या नादामध्ये थोडंसं आपल्याला दाखवायचं राहून गेलं, ते मी आता आपल्याला दाखवतोय. वाघाळे हे रायाजीरावांचं गाव आणि इथली शाखा ही रायाजीरावांची शाखा म्हणून ओळखली जाते. वाघाळे गावामध्ये ह्या 4 समाध्या आपल्याला दिसतात. ह्या समाध्या पवारांच्या जुन्या समाध्या आहेत आणि ह्या समाध्यांच्या मध्ये अजून कागदोपत्री पुरावा उपलब्ध होऊन जरी नाव निश्चिती झालेली नसली तरी ह्याच्यामध्ये एक समाधी ही निश्चितच रायाजीरावांची असू शकते आणि एक समाधी ही मालोजीरावांची असू शकते. कारण आपल्याकडं असं आहे की मृत्यू कुठेही झाला म्हणजे पराक्रमी सरदार कुठं मुलुकगिरीवर गेले, इतर ठाण्यावरती जरी मृत्यू झाला तरी मूळ गावातलं जी त्यांची स्मशानभूमी असेल किंवा ग्रामदैवत असेल त्याच्या शेजारी नित्य पूजा अर्चेसाठी समाध्या बांधायची प्रथा जवळपास सर्व मराठी सरदार घराण्यामध्ये आहे. त्यामुळं अनेकदा आपल्याला मराठ्यांची 2 ठिकाणी समाधीस्थानं आढळतात. एक म्हणजे त्यांचं जिथं मृत्यू झाला किंवा दहन झालं त्या ठिकाणची समाधी आणि दुसरी जी पूजेसाठी बांधलेली समाधी ती समाधी. अर्थात ह्या पूजेसाठी बांधलेल्या समाध्या ज्या असतात ह्यांना एक वेगळं महत्त्व आहे कारण याच्यामध्ये त्या व्यक्तींचा अस्थिकलश ठेवून मग त्या समाध्या बांधलेल्या असतात. आता हे आपण पाहतो ही वाघाळ्यांची 4 समाधीस्थानं आहेत. ह्या समाधीस्थानांच्या शेजारीच एक शंकराचं मंदिर आहे, एक पुष्करणी देखील आहे आणि ह्या समाध्यांच्या एकंदर हे समाधीवरचं काही कोरीवकाम आपण पाहतोय. दगडी बांधकाम अत्यंत सुबक पद्धतीने घडवलेलं आणि इथंही आपल्याला ह्याच्यावरती चिन्ह दिसत आहेत. एक प्रकारे मोठ्या घराण्याचं किंवा ज्याला आपण थोड्या ह्याच्यामध्ये एका उच्च प्रतीच्या उच्च दर्जाच्या सरदारांच्या समाधीवर जे कोरीवकाम असतं ते आपल्याला इथं दिसतंय. समाध्याचा अंतर्भाग सध्या दारण असल्यामुळं थोडासा वाईट अवस्थेमध्ये आपल्याला दिसतोय आणि ही तिथं असलेली विहीर म्हणजे समाध्यांच्या आणि मंदिराच्या पूजा अर्चेसाठी जे काही पाण्याची उपलब्धता करून द्यायची त्यासाठी स्वतंत्र विहिरी अनेक ठिकाणी समाधीस्थानांसाठी बांधलेल्या आपल्याला आढळतात. त्यातलीच ही विहीर वाघाळ्यामधली. अर्थात ह्यावरचं नक्षीकाम आपण पाहू शकता. समाध्यावरती जे आपण फुलांचं नक्षीकाम पाहिलं तेच ह्या समाधीवरती आहे आणि ह्यावरून ही विहीर आणि हा भाग सगळा पवारांच्याच मालकीचा आहे. त्यामुळं समाध्यांच्या पूजा अर्चेसाठीच ही विहीर बांधलेली असावी हे आपण निश्चित म्हणू शकतो. ह्यानंतर आपण यशवंतरावांशी संबंधित काही ठिकाणं आपण पाहणार आहोत. आता मी ती छायाचित्र दाखवतोय.
मगाशी आपण पाहिलेला हा उदगीरचा किल्ला, ह्याच्याच लढाईमध्ये पराक्रमी सरदार उदाजीराव इथं मरण पावले आणि ह्याच उदगीर किल्ल्याच्या लढाईमध्ये उदाजीरावांनी निजामाच्या सैन्याची पिछाडी मारून काढली। हे आपण पाहतोय, हे पानिपतचं युद्ध स्मारक आहे। पानिपतला जिथं ही लढाई झाली तिथं कालाम नावाचं एक झाड होतं, त्या झाडाच्या ठिकाणी इंग्रजांनी हे स्मारक उभा केलेलं आहे। हे जे छोटंसं स्मारक दिसतंय हे पानिपतावरती मारल्या गेलेला अंदाजे 1.25 लाख मराठ्यांचं एकत्रित स्मारक म्हणायला हवं। एकंदरीतच पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रासाठी सगळ्यात उज्ज्वल पराक्रमाचा वारसा सांगणारी मराठ्यांच्या लढाऊ वृत्तीचं जे स्मारक आहे ते म्हणजे पानिपतचं स्मारक। आणि 1.25 लाख मराठ्यांचं स्मारक ह्याच्या एवढं मोठं स्मारक आपल्या महाराष्ट्रातील मराठ्यांच्या दृष्टीने असूच शकत नाही। इथं काही शिल्पपट नंतरच्या काळामध्ये हे पानिपतचं स्मारक जीर्णोद्धार करताना लावण्यात आले, त्यात लढाईची काही प्रसंग शिल्प लावलेली आहेत। फार चांगल्या पद्धतीनं हा सगळा परिसर जतन केला आहे। शिवाय पानिपतलाच एक म्युझियम देखील केलेलं आहे। पानिपत, मराठे, अब्दाली ह्या सगळ्यांचं जे काही संबंधित वास्तू आहेत, चित्र आहेत, ह्याची माहिती या म्युझियममध्ये दिली जाते। ही आणखीन एक आपण इथं शिल्पपट बघतोय पानिपतच्या प्रचंड लढाईचा। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये झालेली ही सगळ्यात मोठी लढाई, दोन्ही बाजूंचे मिळून 1.25 लाखाच्या वर मृत्यू ह्या लढाईमध्ये झालेले आहेत। आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा अब्दालीने ह्यानंतर एवढा धसका घेतला की त्यांना नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवून तुमचं आमचं वैर असण्याचं काही कारण नाही आणि त्याचबरोबर पूर्वीप्रमाणेच दिल्लीचे अधिकार तुम्ही गाजवा किंवा दिल्लीची बादशाही तुम्ही चालवा आणि जो काही त्यांचा मुलूक होता सरहिंदच्या पलीकडचा अटक वगैरे भाग जो आहे लाहोर वगैरे, इकडची आमची हद्द आमच्याकडे असावी आणि बाकी म्हणजे एकंदरीत अब्दालीला ह्या लढाईमध्ये एवढा धसका खाल्ला की परत नजीब खानानं कित्येकदा बोलून सुद्धा अब्दाली परत इकडे आलेलं नाही। आता या पानिपतच्या स्मारकावरचं आपण एक छोटासा लेख पाहतोय, विशेष याच्यावरती काही लिहिलेलं नाहीये। पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांच्या मध्ये जी झाली त्या पानिपतच्या त्या साईटवरचं किंवा त्या जागेवरचं काळा आम नाव जे झाड होतं त्या झाडाच्या ठिकाणी स्मारक बांधलंय अशा अर्थाचा हा शिलालेख आहे। आता आपण ही पाहतोय ही धारमधली यशवंतराव पवारांची समाधी, ही समाधी सुस्थितीमध्ये आहे, पूजा अर्चेमध्ये आहे आणि बांधकाम ही इतर समाधी स्थानांच्या मानानं खूप वेगळं, भव्य आणि चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आणि ह्या समाधीचा आपण अंतर्भाग पाहूया। ही समाधीचा अंतर्भाग आपण पाहतोय, खाली पूजेसाठी शिवपिंड आहे आणि इथं चौथऱ्यावरती आपण उदाजीराव पवारांची मूर्ती पाहतोय। आपण अगदी होळकरांच्या जरी समाधीस्थानं पाहिली तरी यशवंतराव होळकर असतील, मल्हारराव होळकर असतील, ह्या सर्वांच्या मूर्ती त्या समाधीमध्ये हुबेहूब त्यांच्या जसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्या पद्धतीनं कोरून पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये आपण ही जी पाहतोय ही यशवंतरावांची समाधी। आता हे यशवंतरावांच्या समाधीचं जे आपण क्लोजअप पाहतोय ह्याच्यामध्ये आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला यशवंतरावांचं चित्र दाखवतोय। यशवंतरावांचं हे चित्र, अर्थात ह्या चित्रामध्ये यशवंतरावांचा चेहरा आणि आपण मगाशी जे पाहिलं त्यामध्ये किती साम्य हे आपण सहज पाहू शकतो। ह्याच्यामध्ये यशवंतरावांचे मिशा आणि कल्ले आणि त्यांची पगडी आणि ह्या मूर्तीमध्ये दिसणारं अगदी हुबेहूब आहे। ही यशवंतरावांची धारमधली समाधी, एका पराक्रमी मराठा वीराची ही मोठी समाधी। आता ह्यानंतर आपण यशवंतरावांचे जे बंधू होते रायाजीराव, ते महाराष्ट्रामध्ये त्यांना सरंजाम देण्यात आलेला होता। त्यांची आणि त्यांच्या मातोश्रींची म्हणजे ज्या अर्थात यशवंतरावांच्या पण पत्नी आहेत, हे ह्या ज्या समाध्या आहेत ह्या अहमदाबादमध्ये आहेत। हे गाव पवारांचंच आहे। ह्याच्यामध्ये एक समाधी ही राणी मैनाबाईंची आहे तर दुसरी समाधी रायाजीरावांची आहे। अत्यंत देखण्या बांधकामाच्या आणि महाराष्ट्रात समाध्या बांधल्या तरी त्यावरती उत्तर भारतीय शैलीची छाप म्हणजे जी पडलेली दिसते आपल्याला ही आपण ह्यामध्ये पाहू शकतो। आणि ह्या घुमटासारख्या बांधकामामुळेच नंतर समाध्यांना छत्री मानायची जी प्रथा आपल्याकडे पडली महाराष्ट्रात ती या छत्रीसारख्या दिसणाऱ्या घुमटामुळे पडली। त्यापूर्वीच्या आपल्या मराठ्यांच्या ज्या समाध्या आहेत त्या चौथऱ्याच्या रूपात किंवा छोटेखानी शिवमंदिराच्या स्वरूपात किंवा घोड्यावर बसलेल्या वीराच्या स्वरूपात ढाल तलवार घेतलेला वीर कोरलेला अशा पद्धतीचं जे दिसतं ते आपण समाधीस्थान पाहू शकतो। आतापर्यंत आपण पवार घराण्यामधलं जे काही पराक्रमी वीर होते त्यांचा इतिहास, त्यांचा पराक्रम थोडक्यात जाणून घेतला। धारचे हे पवार म्हणजे महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय ठरले। अर्थात ह्याच्याबरोबर पवारांच्या जो काही कर्तृत्वाचा काळ आहे त्याच्यामध्ये जर आपण महाराष्ट्राबाहेरच्या लढायांचा इतिहास पाहिला तर गुजरातेमध्ये सेनापती खंडेराव दाभाडे हे 1696-97 पासूनच त्या भागामध्ये स्वाऱ्या करत होते। त्याच्यानंतर आपल्याला कदम बांडेंचं पण गुजरात आणि मळवा भागामध्ये हालचाली चालू दिसतात। त्यानंतर परसोजी भोसले हे वराड, विदर्भ आणि नागपूर भागामध्ये
ते अंमल बसवायचा प्रयत्न करत होते. परशुजींच्या नंतर त्यांचे पुत्र कान्होजी भोसले आणि त्यांच्यानंतर रघुजी भोसले पहिले, ज्यांनी मराठ्यांचं जे अंमल होता तिकडचा तो बंगाल ओरिसापर्यंत वाढवला. त्याबरोबर कर्नाटकामध्ये बहिर्जीराव घोरपडे म्हणजे सेनापती संताजी घोरपडे यांचे धाकटे बंधू आहे बहिर्जीराव घोरपडे, त्यानंतर त्यांचे पुत्र सिद्धोजीराव आणि बहिर्जीरावांचे नातू मुरारराव यांनी कर्नाटक सांभाळला होता. उत्तर मराठेशाहीमध्ये पटवर्धन हे फार मोठे सरदार दक्षिणेमध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये मराठा साम्राज्याचे संरक्षक म्हणून उदयाला आले. आणि पवारांच्या बरोबर उत्तरेकडे म्हणजे दिल्ली, राजस्थान, दिल्ली आणि रोहिलखंड बुंदेलखंडांचा रोख धरून जे सरदार ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली ते म्हणजे शिंदे आणि होळकर. अर्थात ह्या सर्व मराठा सरदारांचा पराक्रम आपण वैयक्तिक एखाद्या घराण्याचा पराक्रम पाहत असताना इतर सरदार घराण्यांचा पराक्रम हा एकमेकांना पूरक ठरलेला आहे. म्हणजे मराठीशाही जी काही निर्माण झाली, मराठ्यांचा जो काही दरारा भारतावर बसला, त्याच्यामध्ये सर्वच घराण्यांचं मग ते योगदान लहान मोठं असो, ह्या सर्वांच्याच योगदानामुळं मराठेशाही वाढली, विस्तारली आणि सर्वात मोठा भूभाग भारताचा मराठ्यांनी अंमलामध्ये आणला. तो या अशा अनेक पराक्रमी सरदार घराण्यांच्या कर्तृत्वामुळे आणि योगदानामुळेच. आता ह्याच्यामध्ये आपण पवार सरदारांची समाधीस्थानं पाहिली. एक सर्वसाधारण समाधीस्थानांच्या बद्दल मला इथं काही थोडं सांगायचं आहे. मराठ्यांची समाधीस्थानं हा तर माझा अभ्यासाचा विषय आहेच आणि ह्या निमित्तानं मी भारतभर जवळपास मराठ्यांची एक जेवढी काही पराक्रमी घराणी आहेत आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवपूर्व काळापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या आजोबांच्यापासून ते अगदी थेट 1857 आणि त्यानंतरसुद्धा ज्या काही मराठ्यांच्या इंग्रजांच्या विरुद्धही लढाई झाल्या त्यातल्या वीरांच्या समाध्यांचं मी दर्शन घेतलेलं आहे. हे फिरताना एक गोष्ट कायम जाणवत आलेली आहे, ती म्हणजे समाधीस्थानांच्या जीर्णोद्धाराकडं जसं म्हणावं तसं आपलं लक्ष नाही आहे. फार कमी समाधीस्थानं आपली अगदी पूर्वापार पूजा अर्चेत चालत आलेली आणि सुस्थितीमध्ये दिसतात. आणि त्याचबरोबर एकंदरीत ही समाधीस्थानं प्रत्यक्ष आपण ज्यावेळी जाऊन पाहतो त्यावेळी कित्येक समाधीस्थानांची अवस्था पाहून मन विषण्ण होतं. कारण हे आपले पराक्रमी पूर्वज, आपण महाराष्ट्रीय लोक स्वतःला मराठी हे जे अभिमानानं म्हणवून घेतो, मराठ्यांचा दरारा हा जो आपला मोठा अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे, हा आपल्याला अभिमानाने गर्व प्राप्त झाला आहे तो ह्या आपल्या पूर्वजांच्या पराक्रमामुळे. आणि ह्या आपल्या पराक्रमी पूर्वजांची समाधीस्थानं अशा अवस्थेमध्ये असणं हे आपल्याला निश्चितच म्हणजे दुष्णावह म्हणा किंवा शोभत नाही म्हणा, काही म्हणा ह्याला. पण माझी एक प्रामाणिक इच्छा किंवा एक प्रामाणिक मत ह्याबद्दल सांगतो. आपल्या घराण्यांचे जे काही पूर्वजांच्या समाध्या आहेत ह्या त्या घराण्याच्या वंशजांनी प्रयत्न करून थोड्याशा सुस्थितीमध्ये आणायला पाहिजे. अर्थात हे काही फार मोठं काम नाही आहे. समाध्या पूर्वीच बांधलेल्या आहेत, त्यांच्या वास्तू अजूनही बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये आहेत, त्यांना फार काही करायची गरज आहे अशातला भाग नाही. समाधीस्थानांच्या बद्दल आपण आत्ता जी समाधीस्थानं पाहिली त्याबद्दल जर बघायला गेलं तर ह्या समाधीस्थानांना चारी बाजूनं संरक्षक भिंत बांधून कंपाऊंड करणं की ज्यामुळं जनावरं जाऊन कुत्री, म्हशी किंवा इतर जनावरं जाऊन समाधी अपवित्र होणार नाही. त्याचबरोबर समाधीस्थानात दरवाजा नसेल तर तो दरवाजा बसवणं जेणेकरून अंतर्भागातली स्वच्छता राहील. त्याचबरोबर ह्या समाधीस्थानांच्या नित्यपूजेची व्यवस्था, नित्यपूजा म्हणजे अर्थात समाधीस्थानामधली झाडलोट, सफाई, शिवपिंड किंवा पादुका असतील तर पाणी घालून 4 फुलं वाहून एखादा दिवा किंवा अगरबत्ती लावणं एवढं छोटं काम आहे. आणि त्याचबरोबर हा जो पराक्रमी सरदार, हा जो पराक्रमी वीर आहे, ज्याची आपण समाधीचं दर्शन घेतोय, ह्यांच्या कर्तृत्वाचा फलक त्या जागी लावणं फार महत्त्वाचं आहे. कारण आजकाल आपले महाराष्ट्रातले लोक किल्ले, समाधीस्थानं, तरुण पिढी तर खूप फिरते म्हणजे अगदी आत्तापर्यंत इतिहासकारांना माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आत्ताचे तरुण फिरते संशोधक समोर आणतायत. हे जेव्हा ह्या समाधीस्थानी जातील तेव्हा त्यांना ह्या वीरांच्या संपूर्ण चरित्राची माहिती होईल आणि ह्याचबरोबर ह्या समाधीस्थानांचं महत्त्व काय आहे आणि जपण्यामध्ये आपलं योगदान पण देण्याची त्यांची जी इच्छा निर्माण होईल ही नक्कीच महत्त्वाची ठरेल. ह्या समाधीस्थानांचा जीर्णोद्धार होणं आणि महाराष्ट्राचा हा जो फार मोठा वारसा आहे, अख्ख्या भारतावर राज्य करणाऱ्या मराठी म्हणून आपण ओळखले जातो, तर ह्या सर्वांच्या समाधीस्थानांच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. मुळामध्येच ह्या समाधीस्थानांचा हा जो विषय आहे, जीर्णोद्धाराचा विषय, हा थोडाफार काही घराण्यांनी जाणीवपूर्वक जपलेला पण दिसतोय. उत्तरेमधली जी शिंदे आणि होळकरांची समाधीस्थान आहेत ही पूर्णपणे नित्यपूजेमध्ये आहेत. होळकरांचा त्यांच्या समाधीस्थानांसाठी खाजगी ट्रस्टच आहे, त्याच्यामुळं त्यांच्या समाधीस्थानं किंवा शिंदेंची समाधीस्थानं आपण कधीही कुठेही गेलात
स्वच्छ नीटनेटकी आणि पूजा अर्चेमध्ये असलेली चाललेली आपल्याला दिसतील. महाराष्ट्रामधल्या ज्या इतर सरदार घराण्यांच्या समाध्या आहेत किंवा इतर पराक्रमी वीरांच्या समाध्या आहेत ह्या मात्र आज निश्चितच आपण सर्वांनी मिळून लक्ष देणं आणि ह्यांच्यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. आपला वारसा पुढच्या पिढीला सोपवायला आपण समाधीस्थानं जरी जपली तरी थोड्या तरी त्यांच्या कर्जातून आपण थोडा अंशानं तरी उतराई झालो असं आपण स्वतःला म्हणू शकू आणि अभिमानानं आपण आपलं महाराष्ट्राचा इतिहास इतरांना सांगू शकू. आज ह्या फेसबुक लाईव्हच्या पेजवर सरदार साबुसिंग पवार ह्या फेसबुकच्या पेजवरती मला आमंत्रित करून ह्या पवार सरदार घराण्याच्या व्यक्तींच्या आणि त्यांच्या वास्तूंबद्दल महाराष्ट्रातल्याही आणि माळव्यातल्याही सांगायची संधी दिल्याबद्दल मी दिग्विजय सिंहराजे पवार यांचा मनपूर्वक आभारी आहे. मुळामध्येच आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आपण एकमेकांमध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांच्या घराण्यांची माहिती करून घेत आहोत. कारण नॉर्मली आपल्या घराण्याची माहिती वंशजांना बऱ्यापैकी असते किंवा अभिमान असल्यामुळं बाळगलेली असते, पण इतर घराण्यांची माहिती ह्या अनेक फेसबुक लाईव्हच्या माझ्यासारखे आणखीनही वक्ते फेसबुक लाईव्हवरती फार चांगली माहिती देत आहेत. माझी तुम्हाला आवर्जून विनंती आहे की अनेक परिवारावरती गनिमी कावा परिवार असेल, श्रीमानयोगी परिवार असेल, त्याच्यानंतर बारामाळ परिवार असेल, ह्या सर्वांच्या वरून माहितीचा अक्षरशः खजिना त्या विषयातले अभ्यासक आपल्यासमोर मांडतायत. हे सर्व तुम्ही पहा, कारण या अभ्यासकांनी अनेक वर्ष कष्ट करून आणि त्या जागेवर जाऊन मिळवलेली माहिती आहे. ह्याच्यामुळं तुमच्या पुढच्या जो तुम्हाला इतिहास विषयातलं काही काम करायचं असेल तर हे तुम्हाला फार चांगल्या माहितीचा एक पायाभूत खजिना ह्या सगळ्यांच्या मधून मिळणार आहे. आज ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद झालेला आहे आणि आपल्या पूर्वजांचं गुणगान करणं, पराक्रमी मराठ्यांचं गुणगान करणं हे कुणाला आवडणार नाही बरं. म्हणजे एकंदरीत आपण त्यांचं कमीत कमी त्यांच्या गुणांचं वर्णन करून त्यांचा पराक्रम सगळ्यांच्या समोर मांडून त्यांच्या ज्या काही ऐतिहासिक स्मारकांनी वाचतोयत त्यासाठी एकत्र होऊन आपण प्रयत्न केला तरी ते आपलं सर्वांचं एक खूप मोठं योगदान मराठ्यांच्या इतिहासामध्ये ठरेल. प्रत्येक पिढीमध्ये आपण इतिहासासाठी काय करायचं इतिहासासाठी हे प्रश्न असतोच. गड किल्ले हा फार मोठा विषय शासनाच्या अखत्यारीतला आहे, पण समाधीस्थानं ही खाजगी मालकीची आणि गड किल्ल्यांच्या मानानं छोटी असल्यामुळं ही कामं आपण निश्चित करू शकतो. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमच्या परिसरामधली जी काही समाधीस्थानं तुमच्या आवाक्यातली तुमच्या जाण्या येण्याच्या सोयीच्या दृष्टीनं जी आहेत त्यासंबंधी प्रयत्न करून मगाशी मी ज्या 3-4 गोष्टी सांगितल्या समाधीबद्दल की त्याला एक छोटंसं कुंपण करणे, त्याची नित्यपूजा चालू करणे, त्यांच्या माहितीचा बोर्ड लावणे आणि तिथं भगवा ध्वज अर्थात पाहिजेच, कारण तो तर आपला मानबिंदू आहे. आणि ह्या सर्व गोष्टी होऊन ज्यावेळी ह्या मराठ्यांच्या इतिहासाबद्दलचे पुढच्या पिढीतले जे अभ्यासक आहेत नक्कीच ते आपल्याला आपल्या कार्याला ह्या पराक्रमी वीरांच्या कर्तबगारीबरोबरच आपल्यालाही धन्यवाद देतील ही मला खात्री आहे. नमस्कार. काही शंका किंवा आणखीन काही विचारायचं असेल तर फेसबुक लाईव्हवरती आपण विचारू शकता किंवा व्हॉट्सॲपवरती मला आपण प्रश्न विचारू शकता. थोडक्यात ह्यातलं जे काही आणखीन अवांतर माहिती किंवा इतर माहिती हवी असेल तर ती द्यायला मी केव्हाही तयार आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्मवरून मला बोलायची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पवार घराण्याचं जे काही फेसबुक पेज आहे आणि एकंदरच पवार कुटुंबियांनी पवारांच्या वंशजांनी एकत्रित होऊन जे काही प्रयत्न चालवलेले आहेत त्याची कल्पना मला आहे. साबुसिंग पवारांच्या स्मारकाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल जे काही प्रयत्न पवार मंडळी करतायत त्याबद्दलही मला कल्पना आहे आणि आपल्या ह्या प्रयत्नाला आमचा सर्वांचा पाठिंबा तर आहेच. त्याचबरोबर ह्यामध्ये प्रत्यक्ष योगदान जरी द्यायची काही वेळ आली तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, कारण हा इतिहास जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचाही आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचाही आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र.